नमस्कार मित्रांनो. गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने मी सगळ्या फेसबुक लाईव्ह व्ह्युअर्सचं सगळ्यांचं स्वागत करतो. ज्यांच्या सामाजिक वारसाचा हा प्रपंच समोर न्यायचा आहे असे माझे वडील माजी आमदार स्वर्गीय गोविंदराव वंजारी साहेबांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी सुद्धा मी सांगितलं की अनेक प्रकारचे उपक्रम आपण विदर्भातल्या या पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यामध्ये सातत्याने करत आलेलो आहोत. कोरोनाच्या या लॉकडाऊनमुळे सध्या आपल्याला प्रत्यक्ष रूपाने भेटता येत नाही किंवा कार्यक्रम घेता येत नाही, म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम हे लोकांकरिता लोकांच्या उपयोगासाठी आपल्यासोबत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. गेल्या 4 आठवड्यापूर्वी आम्ही यजुवेंद्र महाजनांचं स्पर्धा परीक्षेवर चांगलं ई मार्गदर्शन आयोजित केलं होतं. त्यानंतर उद्योजकता या विषयावर नामदेवराव जाधव एक व्याख्यान आपण आयोजित केलं होतं. सोमवारी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय शिखर तरेगावकर सर यांचं सहकार क्षेत्रातले आव्हान आणि कोरोना नंतरची स्थिती या विषयावर सहकार क्षेत्रातलं सुद्धा एक चांगलं व्याख्यान आयोजित केलं होतं. जवळपास चांगला प्रतिसाद आहे. या लाईव्ह जवळपास लाख लोकांनी आतापर्यंत हे कार्यक्रम बघितलेले आहे. आणि आज आपल्या देशातली भारताची राज्यघटना या विषयावर आपण व्याख्यान ठेवले आदरणीय डॉक्टर विश्वंभर चौधरी सरांचं. चौधरी सरांना महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कोणी ओळखत नाही किंवा त्यांचा परिचय देण्याची फारशी गरज आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं की टीव्हीवर अनेक प्रकारचे जे आपले करंट टॉपिक्स येतात त्या सर्व विषयांवर तज्ज्ञ म्हणून ज्यांना आपण नेहमी टीव्हीवर बघतो असे डॉक्टर विश्वंभर चौधरी सर हे आपल्या सोबत आहेत. आणि ते वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आतापर्यंत सामाजिक आंदोलनामध्ये भाग घेतला आहे. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार मुक्त भारतमध्ये असेल किंवा लोकपालच्या आंदोलनामध्ये असेल किंवा अनेक प्रकारच्या आंदोलनामध्ये त्यांनी प्रत्यक्षात भाग घेतलेला आहे. 300 पेक्षा जास्त त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आतापर्यंत आपले व्याख्यान महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या लोकांसमोर प्रस्तुत केलेले आहेत. तर भारताची राज्यघटना एक अत्यंत चांगला हा विषय आहे. आपल्या देशाची घटना 1950 ला अंमलात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती घटना आपली तयार केली. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 असेल किंवा मग आयर्लंडची घटना असेल, फ्रान्सची घटना असेल किंवा जर्मनीची घटना असेल, अशा वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आपल्या देशातल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, सामाजिक परिस्थितीचा विचार करून, राजकीय परिस्थितीचा विचार करून आणि वेगवेगळ्या पंथ, धर्म, जात अनेक गोष्टी आपल्या देशामध्ये आहे त्या सगळ्यांना एका सूत्रात बांधण्यासाठी अत्यंत चांगली अशी राज्यघटना बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना प्रदान केली. आणि त्या घटनेच्या माध्यमातून जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश हा आपल्या घटनेच्या माध्यमातून आपण चालवतो. 2017 मध्ये तेव्हाचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेडगे यांनी संसदेचं कामकाज सुरू असताना आपली राज्यघटना बदलवली पाहिजे अशा प्रकारचं एक वादग्रस्त वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं. आणि त्याच्यावर मोठा संसदेमध्ये गदारोळ झाला. दोन्ही सभागृहामध्ये गोंधळ झाला. आणि मग तेव्हाच्या त्या स्पीकर होत्या सुमित्रा महाजन यांना ते हाऊस तहकूब करावं लागलं होतं. मित्रो, अनेक वेळा आपण पाहतो अशा वेगवेगळ्या लोकांनी तसे विधान आपल्या देशामध्ये केलेलं आहे. परंतु आपल्या देशामध्ये आता ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, एक धर्मांधता कुठेतरी वाढलेली आहे असं आपल्याला दिसून येते. किंवा जातीपातीचं राजकारण, प्रत्येक जातीच्या लोकांना वाटते की आपण आपली जात श्रेष्ठ आहे, आमच्या जातीला जास्त अधिकार मिळाले पाहिजे, आमच्या जातीला जास्त आरक्षण मिळाले पाहिजे. हा जो दृष्टिकोन प्रत्येकाच्या मनामध्ये आलेला आहे, तर कुठेतरी धर्माचं एक त्या ठिकाणी वर्चस्व झालं आहे का? आणि मग आपली राज्यघटना त्या याच्यामध्ये आणखीन कशी मजबूत करता येईल आणि त्याच्या माध्यमातून देश कसा आणखीन सुदृढ करता येईल यावरचं आजचं व्याख्यान आपण विश्वंभर चौधरी साहेबांचं ठेवलेलं आहे. आणि म्हणून कधी कधी मला असं वाटतं की पुराण असेल किंवा कुराण असेल की या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आपल्या भारताची राज्यघटना आहे, आपल्या देशाची राज्यघटना आहे. आणि त्याचा जर आपण सर्वांनी स्वीकार चांगल्या मनाने केला आणि त्याला आणखीन मजबूत करण्यासाठी आपण पावले उचलली तर निश्चितपणाने मला असं वाटतं की आपला देश प्रगतीपथावर जाईल. तेव्हा मी आपला सगळ्यांचा अधिक वेळ न घेता मी डॉक्टर विश्वंभर चौधरी साहेब यांचे पहिले आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. सर्वप्रथम मी गोविंदराव वंजारी कॉलेजचे सर्व विद्यार्थी, सर्व प्राध्यापक आणि या कॉलेजच्या परिवारातील सर्वजण जे आता हे लाईव्ह बघतायत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि मी आभार मानतो संयोजकांचे की आता त्यांनी माझी ओळख पण करून दिली. तर संयोजकांचे आभार मानतो की तुमच्या सगळ्यांच्या पुढे येण्याची ही संधी त्यांनी मला दिलेली आहे. राज्यघटनेवर का बोलायचं हा विषय आता ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांनी थोडासा त्या विषयाला स्पर्श केला की सध्याची जी स्थिती आहे देशातली आणि एकूण जो काही एक विचित्र प्रकारचा राष्ट्रवाद असा पुढे रेटण्याचा प्रयत्न चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्यघटना ही सतत वाचली पाहिजे, तिच्याबद्दल सतत बोललं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून गेली साधारण 2 वर्ष मी बहुतांश वेळा जिथे जिथे व्याख्यानाला गेलो
तिथे तिथे मी हाच विषय मांडला, राज्यघटनेवरती मी बोललो. खरं म्हणजे आता लाईव्हच्या माध्यमातून आपण भेटतोय, तर मी खरं काही आज व्याख्यान देणार नाहीये, तर राज्यघटनेविषयी आपण काही बोलू अशी माझी एक कल्पना होती, की आपण सगळे मिळून त्यावर काहीतरी बोलू. मी काही घटना तज्ज्ञ नाही, मी काही लॉयर म्हणून काही असं माझं कारकीर्द नाही, पण घटनेचा अभ्यासक म्हणून मला जेवढी घटना कळली ती मी तुम्हाला सांगेन, आणि तुमच्याकडून काही गोष्टी ऐकायला मला नक्की आवडतील. थोड्या प्रकारचं एक प्रकारचं इंटरॅक्टिव्ह असं आपलं सेशन आजचं होईल. फेसबुकवर प्रश्न येतील तर त्याला मी त्यानंतर उत्तर पण देईल, जर संयोजकांकडे थोडा वेळ असेल त्याची परवानगी जर आपल्याला मिळाली तर आपण तेही करू. माझा आवाज येतो का सगळ्यांना? माझा आवाज येतोय ना? हा. सुरुवात करताना मला असं वाटतं की आपण राज्यघटना कशी बनली या विषयाकडे कधी फारसं जात नाही, तर आपल्याला आपली राज्यघटना बनली कशी, ती तयार कशी झाली, तिची प्रक्रिया काय होती तयार होण्याची, याबद्दल आपल्याला काही बोललं पाहिजे. कारण आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. असाही एक गैरसमज आहे की त्यावेळेला गांधी, नेहरू, पटेल यांना ज्या लोकांना वाटलं त्या लोकांना त्यांनी राज्यघटनेच्या समितीवर घेतलं आणि मग पुढे राज्यघटना त्यांनी लिहिली. तर तसं ते नाही आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीज होत्या, त्याच्यामधून लोक निवडून आले, त्याबद्दलही थोडं बोललं पाहिजे. त्याचं कारण असं की घटना लिहिण्याची प्रक्रिया याबद्दल आपण कधी फारसं बोलत नाही, आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की पहिल्या भागात मी त्यावर बोलीन. आपली घटना, तिची पूर्वपीठिका, ती घटना कशी आली, ती होत असतानाच्या काही गोष्टी मी सांगणार आहे. त्याच्यानंतर मी प्रिएम्बलकडे जाणार आहे थेट दुसऱ्या भागामध्ये. आपल्या घटनेची उद्देशिका जी अतिशय महत्वाची आहे आणि जी संपूर्ण घटनेला स्वयंस्पष्ट करते. आपल्याला एका उद्देशिका वाचून आपल्याला घटनेचं सगळं सार, जसं गीतेचा 18व्या अध्यायाबद्दल आपण बोलतो की सगळा गीतेचा सार 18व्या अध्यायात आहे, तसं उद्देशिकेमध्ये घटनेचं सगळं सार येतं, आणि म्हणून मी उद्देशिकेवर बोलणार आहे. तिसऱ्या भागामध्ये मी मूलभूत कर्तव्यांवर बोलणार आहे, कारण आपण नागरिक म्हणून आपली मूलभूत कर्तव्य काय, मूलभूत अधिकार काय ते आपल्याला माहिती आहे. तर तिसऱ्या भागात मी मूलभूत अधिकारांवर बोलणार आहे, आणि चौथ्या भागात मी मूलभूत कर्तव्यांवर बोलणार आहे. आर्टिकल 14, आर्टिकल 15 अतिशय महत्वाचे आर्टिकल्स आहेत, ते मी त्याच्यावरती मी उहापोह करणार आहे तिसऱ्या भागामध्ये. आणि जे काही आता ज्याला काही एन्फोर्सेबल नसलेले परंतु मूलभूत कर्तव्य असलेले अशा अधिकारांवर मी चौथ्या भागात बोलेन. असं एकूण माझ्या याचं स्वरूप आहे. 1 तासभर साधारण आपण बोलावं असं संयोजकांनी सांगितलेलं आहे मला. त्यानंतर प्रश्नोत्तराचं आपण बघू कसं ते करता येईल, कदाचित काही वेगळी व्यवस्था असेल त्याची. तर आपल्याला पहिल्यांदा असं बघितलं पाहिजे की राज्यघटना म्हणजे काय, आणि ती सगळ्या देशांमध्ये असते का, असा एक प्रश्न मला कायम येतो लोकांचा, की सगळ्या देशांना राज्यघटना सक्तीची आहे का, राज्यघटना असलीच पाहिजे का सगळ्या देशांमध्ये. तर राज्यघटना असली पाहिजे अशी काही सक्ती नाही, आणि ह्या जगात जेवढे काही देश आहेत त्या देशांमधले 5 देश असे की ज्यांच्याकडे राज्यघटना लिहिलेली राज्यघटना लिखित स्वरूपाची नाही. आपल्याला माहिती आहे की UK, युनायटेड किंगडम, इंग्लंडला काही राज्यघटना लिहिलेली नाही, त्यांच्या काही प्रथा परंपरांवर गोष्टी चालतात. दुसरा देश आहे इस्रायल, त्यांनी अजून त्याची राज्यघटना लिहिलेली नाहीये. तिसरा देश आहे न्यूझीलंड, हा एक शांत देश एका कोपऱ्यातला आणि खूपच शांततेत चालणारा एकूण सगळा तिथला वर्तनिवार आहे, पण त्यांनाही राज्यघटना नाही. चौथा देश आहे कॅनडा, अमेरिकेच्या शेजारचा कॅनडा मोठा देश आहे, कॅनडालाही स्वतःची राज्यघटना नाही. आणि 5वा देश आहे सौदी अरेबिया, तिथे राज्यघटना नाही, त्याचं कारण की शरीयतचा कायदा तिथे त्यांनी लागू केलेला आहे, त्यामुळे तिथे लिखित स्वरूपातली दुसरी राज्यघटना नाही, ते इस्लामिक स्टेट आहे, आपल्याला त्याबद्दल कल्पना आहे. अलिखित राज्यघटना असते म्हणजे काय असतं, असा एक प्रश्न येऊ शकतो. मग तिथं चालतं कसं, तर ते परंपरांवरती चालतं. तिथे काही गोष्टींच्या परंपरा आहेत. राज्यघटना नाही याचा अर्थ तिथे कायदा नाही असा नाही, प्रत्येक गोष्टीचा कायदा तिथे सुस्पष्ट कायदा आहे. परंतु या सगळ्या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं अंतर्गत लिव्हिंग कसं असेल, या संस्थांचं अंतर्गत कामकाज कसं असेल, त्यांचे संबंध कसे असतील, हे तिथे परंपरांवर चालतं, प्रथांवर चालतं. आपल्याकडे ती लेखी कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे एक निवडणुका झाल्यानंतर राज्यपालांनी काय करायचं, कोणाला बोलवायचं सरकारला वगैरे, हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये येतं. तसं तिथं नाही, तिथं ते परंपरेने येतं, प्रथेनुसार येतं. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश हे अत्यंत ऑर्थोडॉक्स आहेत, परंपरावादी पण आहेत एका दृष्टीने नवतावादी पण आहेत, परंतु त्या लोकशाहीच्या परंपरा त्यांनी खूप चांगल्या रीतीने सांभाळल्या. मला मागच्याच 1-2 वर्षाखाली 2017ला ब्रिटिश पार्लमेंट खूप आतून बघण्याचा, खूप वेळ बघण्याचा मला योग आला, आणि माझ्या असं लक्षात आलं की लिखित घटना नसताना सुद्धा संकेत इतके मजबूत आहेत त्यांच्याकडे, प्रथा परंपरा इतक्या मजबूत आहेत की त्या सहसा मोडत नाहीत. म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की आपल्याकडे लोकसभेत मतदान घेताना, वोटिंग घेताना ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपण घेतो, एक बजर ठेवलेला असतो, तो दाबायचा आणि येस किंवा नो तुमचं मतदान येतं. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये आजही
दोन भागात दोन लोक जातात, दोन हॉलमध्ये गोळा होतात. ज्यांना हो म्हणायचं ते एका हॉलमध्ये येतात, डावीकडच्या नाही म्हणायचं ते उजवीकडच्या हॉलमध्ये जातात आणि ते क्लार्क असतो जो करतो तो रितसर त्यांची नोंद करतो. देर इज नो इलेक्ट्रॉनिक सिस्टम, ही सगळी मॅन्युअल सिस्टम आधी त्यांनी चालू ठेवली. खैर ब्रिटनचा भाग वेगळा, ते लोक परंपरावादीच आहेत पहिल्यापासून, पण तो आपल्याकडे मात्र लिखित राज्यघटना आहे. भारताची राज्यघटना जर लिखित नसती तर काय झालं असतं, हा मोठा प्रश्न आपल्यापुढे आहे. त्याचं कारण असं की आता आपली लोकशाही ही फार काही मॅच्युअर्ड अशा अवस्थेत नाही. आपल्याला आता हे लक्षात घेतलं पाहिजे की आपले पंतप्रधान हे आताचे भारताचे 15वे पंतप्रधान आणि ब्रिटनमध्ये आताचे 55वे पंतप्रधान आहेत. तेव्हा अनेक गोष्टी त्यांच्याकडे रुळल्या, त्या खूपच चांगल्या रुळल्या आणि एक काही वर्ष ते पुढे गेली. आपल्याला आता पुढे 70 वर्ष झालेली आहे. तर ते त्याच्या पुढे त्यांची लोकशाही आहे. कितीतरी वर्षांपूर्वीची 1721ला तिथे पहिला पंतप्रधान आला, म्हणजे आपण समजू शकतो की कशा पद्धतीने झालं. तर त्या परंपरांमध्ये ते मुरलेले आहेत आणि म्हणून आपल्या देशाला जोपर्यंत तेवढी लोकशाहीच्या संदर्भातली परिपक्वता येत नाही तोपर्यंत आपला देश न लिहिलेल्या राज्यघटनेवर चालला असता असं म्हणणं थोडंसं धाडसाच होईल. राज्यघटना लिहिलेली असताना सुद्धा अनेक प्रसंगी त्याचं कशी मोडतोड होते ते आपण पाहतो, सत्ता स्थापनेच्या वेळी खास करून आपण बघतो. तर तेव्हा भारताची राज्यघटना लिखित राज्यघटना आहे, ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. ही भारतातली राज्यघटना आपली ही जगातल्या काही खूप मोठ्या म्हणजे लेंथ वाईज म्हणजे खूप मोठी राज्यघटना लिहिलेली, खूप अनेक कलमांची राज्यघटना, अशा अर्थाने ती आपली राज्यघटना असे आहे. आपल्याला अगदी संक्षिप्त म्हणजे मला काही फार स्टॅटिस्टिक्स मध्ये जायचं नाही, परंतु अगदी संक्षेपाने सांगितलं पाहिजे की 22 भागांमध्ये आपली राज्यघटना आहे. त्याच्यात एकूण 395 कलम आहेत आणि काही अनुसूची आहेत. त्या अनुसूचींचा काही आपण आज विचार करणार नाही, पण तो ब्रॉडली स्पीकिंग ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो, घटनेची संरचना ही अशा प्रकारे आधारित आहे. आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणजे ही राज्यघटना कशी आली, तिचे काही टप्पे ते आपण पाहिले पाहिजे. विशेषतः नेहरू रिपोर्ट बद्दल बोललं पाहिजे, ज्यावरती राज्यघटनेच्या अभ्यासक खूप काही बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून मला वाटलं की नेहरू रिपोर्ट ही आपल्या घटनेची पायाभरणी होती आणि म्हणून नेहरू रिपोर्ट बद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे. तर 1919ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नावाचा एक ऍक्ट ब्रिटिश पार्लमेंटने पास केला. भारताला स्वराज्य मिळणार, भारताला स्वतःचं राष्ट्र म्हणून स्वतःची मान्यता मिळणार, या गोष्टी अजून बऱ्याच दूर आहेत. आणि 1919ला हा पहिला कायदा आला. तो मुख्यतः भारताची व्यवस्था लावण्यासाठी, प्रशासकीय व्यवस्था लावण्यासाठी आला आणि इथलं एकूण प्रशासन काय असेल, इथलं एकूण अधिकारावरचे लोक काय असतील, अशा प्रकारचा तो 1919चा ऍक्ट होता. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की 27 साली 1927ला सायमन कमिशन, आपल्याला बहुचर्चित कमिशन, आपल्याला लाला लजपत राय यांच्या त्यागामुळे ते सगळं माहिती असतं आपल्याला. तर सायमन कमिशन 1927ला भारतात आला. या सायमन कमिशनचा जो विरोध झाला, त्याची राज्यघटना लिहिली पाहिजे आणि ती सगळी इंग्रज लिहिणार, असं ते कलम त्या सायमन कमिशनचा असा आग्रह होता. आणि सायमन कमिशन हे त्यासाठी अपॉइंट झालं आणि म्हणून त्या सायमन कमिशनला आपण विरोध केला. आपण असं म्हणालो की आमची राज्यघटना आम्ही लिहू, कारण भारत आम्हाला जास्त कळतो तुमच्यापेक्षा आणि म्हणून आमची घटना इंग्रज लिहू शकत नाही. तर लाला लजपत राय यांचं आपल्याला माहिती आहे, लाठी हल्ला आणि त्या सगळ्या पुढच्या गोष्टी. तर सायमन कमिशन ही भारताच्या राज्यघटनेची एक प्रकारे सुरुवात, म्हणजे 1919चा कायदा पहिला, त्यानंतर आलेलं 27 सायमन कमिशन यांनी आपल्या राज्यघटनेला चालना दिली. त्याच्या मागे बॅकग्राऊंड ही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या होम रूलची होती. आपल्याला माहिती आहे की आम्हाला आमचं स्वराज्य, होम रूलची चळवळ आपल्याकडे चालली आणि त्या चळवळीची बॅकग्राऊंड अशी त्याला होती आणि म्हणून भारतातलं जे आहे ते एका प्रकारे आपण थोडं नीटनेटकं केलं पाहिजे, थोडं ते मजबूतही केलं पाहिजे आणि एक राज्यघटना आता भारतासाठी लिहायला घेतली पाहिजे, अशा प्रकारचा तो होता. गोखलेंनी हे न्यायमूर्ती आपले न्यायमूर्ती माफ करा मला, गोपाळकृष्ण गोखलेंनी ते तिथेही मांडलं, इंग्लंडमध्येही मांडलं होतं. गोखलेच पॉलिटिकल टेस्टामेंट असं त्याचं एक स्वरूप आहे. त्याच्यामध्ये गोखलेंनी पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत उल्लेख केला होता. ते गोखलेच पॉलिटिकल टेस्टामेंट हे रेकॉर्डला आहे, ते इंटरनेटवर पण काही त्याचा भाग आहे, तो आपण जरूर पहा. त्यानंतर असं ठरलं की आपण आपली राज्यघटना बनवायला, इंग्रज तर आपल्याला परवानगी देत नाहीयेत, परंतु आपण स्वतःहून आपल्याच देशी लोकांचे पॅनल तयार करायचं, ज्यांनी राज्यघटनेची रचना थोडी करावी, कशी असावी याबद्दल, त्याचं स्वरूप काय असावं याबद्दल विचार करावा. आणि या कमिशनचे अध्यक्ष झाले पंडित मोतीलाल नेहरू, आणि पंडित जवाहरलाल नेहरू हेही त्या कमिशनमध्ये होते. त्या कमिशनमध्ये एकूण 11 सदस्य होते आणि त्यातले सांगायचे महत्वाची नावं म्हणजे मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सुभाषबाबू होते, त्यात सुभाषचंद्र बोस होते, तेज बहादूर सप्रू होते,
आणि तुमच्या नागपूरचे माधव आणि हे त्या कमिटी होते आणि यांचं मोठं घराणं तिथं, त्यांची राजकीय पार्श्वभूमी म्हणजे वकिलीची, खरं म्हणजे कायदे पंडित असण्याची पार्श्वभूमी मोठी आहे. तर माधव आणि सुद्धा या नेहरू कमिशन, नेहरू रिपोर्टमध्ये होते. नेहरू रिपोर्ट 1928 साली आला आणि नेहरू रिपोर्टने काही महत्वाच्या गोष्टी आणल्या ज्या पुढे भारतीय राज्यघटनेचा पाया झाल्या खऱ्या अर्थाने. नेहरू रिपोर्टनी पहिलं असं सांगितलं की द स्टेट विल बी सेक्युलर. मी ह्या शब्दावर नंतर बोलणार आहे कारण हा फार कळीचा शब्द आहे आणि खूप लोकांना त्याचा राग पण आहे या शब्दाचा. फेसबुकवर वगैरे सुद्धा फेक्युलर वगैरे असं म्हणून ते ट्रोलिंग होत असतं अशा विचाराच्या लोकांचं, सेक्युलर लोकांचं. तर ते सेक्युलर हा जो शब्द आला पहिल्यांदा तो नेहरू रिपोर्टने पहिला आणला की द स्टेट विल हॅव नो रिलिजन. स्टेट विल हॅव नो रिलिजन याचा अर्थ की राज्याला कोणताही धर्म नाही, व्यक्तीला धर्म आहे. मी एक फार महत्वाचं वाक्य सांगतो, ते नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. भारतीय राज्यघटना व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य देते परंतु धर्माला स्वातंत्र्य देत नाही. भारतीय राज्यघटना व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य देते पण धर्माला मोकाट स्वातंत्र्य देत नाही. म्हणजे रस्त्यावरचा धर्म की शासन, राज्यघटना असं जर आलं तर त्याचं उत्तर स्पष्टपणे राज्यघटना असं आहे. धर्म की राज्यघटना असं आलं तर उत्तर स्पष्टपणे राज्यघटना असं आहे. आणि म्हणून स्टेट विल हॅव नो रिलिजन, राज्याला आपल्या कोणताही धर्म नाही, राज्य सेक्युलर आहे. स्टेट इज सेक्युलर म्हणजे तिथे हिंदूंचा, मुसलमानांचा, कोणाचाही धर्म तिथे हा राज्याचा धर्म नाही, राज्य हे धर्मविहीन आहे. स्टेट हे सेक्युलर आहे असं त्याचं पहिलं ते नेहरू रिपोर्टने आणलं. दुसरा नेहरू रिपोर्टने महत्वाची तरतूद केली की देर विल बी नो रिझर्वेशन फॉर मायनॉरिटीज. आता हे फार समजून घेण्यासारखं आहे. पंडित नेहरूंवर जेवढे मुस्लिम धार्जिणे असल्याचे आरोप झाले कोणावरही झाले नाही, परंतु नेहरू रिपोर्टने असं सांगितलं की हिंदू मुस्लिम वेगवेगळे रिझर्वेशन असणार नाही. आणि त्याचा हेतू असा होता की हा देश डिव्हायडेड राहायला नको, हा देश विभागलेला राहायला नको, हा देश सगळ्या भारतीयांचा असेल ना, तो हिंदूंचा काही वेगळा असेल आणि मुसलमानांचा वेगळा असेल. रिझर्वेशन म्हणून मायनॉरिटीला दिले जाणार नाही, परंतु त्याच वेळेला मायनॉरिटीला चांगल्या पद्धतीने ऍब्सॉर्ब करून घेणं. मायनॉरिटी विल बी नो लॉंगर द मायनॉरिटी, दे विल बी अ पार्ट ऑफ मेजॉरिटी, अशा प्रकारची तरतूद ती होती. आणि त्यांनी रिझर्वेशन मायनॉरिटीला म्हणजे राखीव जागा अल्पसंख्याक समाजाला ह्या त्यांनी नाकारल्या स्पष्टपणे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तिसरं त्यांनी जे महत्वाचं सांगितलं की द ज्युडिशियरी शुड बी इंडिपेंडेंट. आता ती किती इंडिपेंडेंट आहे मला माहित नाही. आता ज्युडिशियरी म्हणजे रंजन गोगोई हे निवृत्त होतात आणि लगेच राज्यसभेत जातात, त्याच्यावरून ती किती इंडिपेंडेंट आहे याच्यावरती शंका आता उपस्थित करायला लागते. ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाचे काही जजेस बोलतायत, ज्याप्रमाणे त्यांचं सार्वजनिक वर्तन काय आहे, त्याप्रमाणे आता खरोखर राज्यघटना ही आणि खरं म्हणजे आपला देश जो इंडिपेंडेंट ज्युडिशरी हे महत्वाचं लक्षण आहे राज्यघटनेचं. आपल्या राज्यघटना फेडरल आहे की काय याच्यावरती चर्चा होते, तर जाता तेही सांगितलं पाहिजे की 3 प्रकारच्या राज्यघटना असतात. एक असते ते फेडरल राज्यघटना असते ज्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र यांना समसमान अधिकार असतात. युनिटरी नावाची राज्यघटना असते जिथे केंद्राकडे केंद्र प्रबळ असतं, बरेच अधिकार केंद्राकडे असतात. आणि तिसरी कॉन्फेडरेशन नावाची असते ज्याच्यात राज्याचे अधिकार जास्त असतात आणि केंद्राचे अधिकार खूप कमी असतात. आपण त्यातली फेडरल म्हणजे मधला मार्ग आपण निवडला की राज्यांना काही बाबतीत अधिकार आहेत, केंद्रांना काही बाबतीत अधिकार आहेत. आपल्याला माहिती आहे की त्याची पुढे अधिसूची आहे की एक समावर्ती सूचीनुसार दोघांनाही अधिकार आहेत, एक केंद्राची सूची आणि एक राज्याची सूची. तर अशी आपली रचना राज्यघटनेची आहे. मुद्दा आपला असा होता की ज्युडिशियरी इंडिपेंडेंट असावी. हा मुद्दा पहिल्यांदा मोतीलाल नेहरू रिपोर्टमध्ये आला आणि तिथे हे ठरलं की भारतात ज्युडिशियरी ही इंडिपेंडेंट असणार. एक राज्यघटनेचं ते एक वैशिष्ट्य आहे आपल्या की आपली ज्युडिशियरी स्वतंत्र आहे आणि ते स्वतंत्र राहणे गरजेचं आहे. त्याचं कारण की सरकारबद्दलही लोकांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी शेवटी कुठे जाणार. सरकार जर मनमानी केली तर त्याच्यासाठी म्हणून आपण त्रिस्तरीय योजना केली. संसद म्हणजे लेजिस्लेशन जे कायदा बनवतं, एक्झिक्युटिव्ह म्हणजे सरकार जे त्या कायद्याची अंमलबजावणी करतं आणि ते त्या कायद्याची अंमलबजावणी नीट होते की नाही हे पाहतं ते आपली ज्युडिशियरी म्हणजे आपली न्यायव्यवस्था. आणि म्हणून इंडिपेंडेंट ज्युडिशियरी हा आपल्या राज्यघटनेचा भाग आहे. मोतीलाल नेहरूंच्या रिपोर्टमध्ये तो पहिल्यांदा आला. चौथी आणि फार महत्वाची गोष्ट, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्यातल्या त्यात मी जरा निवडक गोष्टी काही सांगतो आपल्याला. महत्वाची गोष्ट फंडामेंटल राईट्स, आपले जे बेसिक अधिकार आहेत, मूलभूत अधिकार नागरिकांचे, ते आपल्याला या नेहरू रिपोर्टने ते रिकमेंड केलं की नागरिकांना मूलभूत अधिकार असले पाहिजे. इथे एका गोष्टीचा आपल्याला उल्लेख केला पाहिजे की भारतीय राज्यघटनेचं युनिट एकक काय आहे असा जर का आपला प्रश्न असेल तर ते युनिट हे इंडिव्हिज्युअल, एक नागरिक हे ते युनिट आहे. भारतीय राज्यघटनेचं युनिट गाव हे असावं का असा एक विचार गांधीजींच्या ग्राम स्वराज्य कल्पनेतून आला होता, परंतु बाबासाहेबांनी तेव्हा असं म्हटलं की गाव म्हणजे नेमकं कोण.
आज जे गावात बाहेर ठेवले जातात अस्पृश्य म्हणून, त्यांचं काय करायचं? गाव उद्या त्यांना डॉमिनेट करेल तर गाव हे एकक कसं धरायचं? आणि म्हणून राज्यघटनेत सर्वानुमते आपण एकक धरताना व्यक्ती हे म्हणजे अधिकार व्यक्तीचे आहेत, कर्तव्य व्यक्तीचे आहेत, आणि शासन व्यक्तीसाठी आहे, प्रशासन व्यक्तीसाठी आहे, न्याय व्यवस्था सुद्धा व्यक्तीसाठी आहे, असं संपूर्ण व्यक्ती केंद्रित अशा प्रकारे एक व्यक्ती याला युनिट धरून आपण ही राज्यघटना आपली केली. लोकशाही म्हणजे काय याचा उल्लेख येताना अब्राहम लिंकनचं ते आपल्याला माहिती असतं की लोकांच्यासाठी लोकांनी चालवलेलं राज्य. परंतु भारताच्या राज्यघटनेच्या संदर्भात लोकशाही म्हणजे कोणताही नागरिक असो त्याला एक मत, म्हणजे अगदी रस्त्यावरचा कोणी भिकारी असेल तर त्यालाही एकच मत आहे, आणि अंबानींना सुद्धा एकच मत. अशा प्रकारची ही लोकशाही म्हणजे प्रत्येकाला एक मत आणि प्रौढ मतदान अशा स्वरूपाची ही लोकशाही आपली आहे, आणि त्याला अनुरूप अशी राज्यघटना व्हावी म्हणून फंडामेंटल राईट्स हे त्यामध्ये खूप आधी नेहरू रिपोर्टने आले. आपल्याला माहिती आहे पंडित मोतीलाल नेहरू हे तिकडे म्हणजे लंडनच्या सुप्रीम कोर्टात ते प्रॅक्टिस करायचे, प्रिव्ही काउन्सिल असं म्हणतात त्याला. पंडित नेहरू सुद्धा ते करायचे, परंतु अतिशय ही मंडळी अतिशय मोठी होती, अतिशय बुद्धिमान होती. आता आज त्यांचं खूप ट्रोलिंग चालतं, काय त्या विषयावरचं माझं स्वतंत्र व्याख्यान आहे, ते तुम्ही जरूर ऐका, युट्यूबवर ते उपलब्ध आहे. राष्ट्रपुरुषांचे परस्पर संबंध असं त्या व्याख्यानाचं नाव आहे, ते ऐका. तो आजचा विषय नाही म्हणून मी असं ते बोलणार नाही. परंतु फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये एक नेहरू रिपोर्टचा हा आपला संदर्भ आपल्याला कधीही सोडता येणार नाही. त्यानंतर या विषयाला खरी चालना मिळाली ते 1935 ला जो पुन्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नावाचे बरेच ऍक्ट आहेत, ते वेगवेगळ्या वर्षी आलेले. त्या ऍक्टनुसार आता गोष्टी बऱ्याच स्पष्ट झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळणार हेही थोडंफार त्यावेळेला नक्की झालं, आणि स्वायत्तता देण्याला तिथून सुरुवात झाली. इंग्रजांनी आपल्याला ऑटोनॉमी ज्याला आपण म्हणतो ते करायला सुरुवात झाली. याच दरम्यान ब्रह्मदेश त्यांनी सेपरेट केला. सेपरेट म्हणजे तो सेपरेटच होता, परंतु प्रशासन एकत्र ब्रह्मदेश आणि भारताचं चालायचं त्यांच्या दृष्टीने ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेपासून. तर ते त्यांनी वेगळं केलं आणि बर्माला सेपरेट आयडेंटिटी त्यांनी दिली. फेडरेशन ऑफ इंडिया याला मंजुरी पहिल्यांदा या कायद्यात मिळाली 1935 ला. म्हणजे आपल्या राज्यघटनेची जी मूळ आहे, फेडरल स्टेटचं जे मूळ आहे. आता लोक असं म्हणतात की फेडरल आहे की सॉव्हरेन आहे, युनिटरी पण काही वेळा ते आहे, केंद्र खूप प्रबळ होतं. तर आपण एक मिक्सचर घेऊन चाललेलो. आपण आपल्या देशाची संस्कृती ही संमिश्रतेवर भर देणारी असल्यामुळे आपली राज्यघटना सुद्धा एका अर्थाने संमिश्र आहे. म्हणजे ती प्युअरली फेडरल आहे का असं कोणी उद्या त्याला चॅलेंज केला तर केंद्राचे अधिकार खूप जास्त आहेत, त्यामुळे ती प्युअरली फेडरल नाही आहे. तर असं एक चॅलेंज होऊ शकतो. तर एनिवे फेडरेशन ऑफ इंडिया करायचं आणि हे भारताला स्वातंत्र्य मिळणार ही गोष्ट त्यावेळेला नक्की झाली. सुप्रीम कोर्टची निर्मिती सुद्धा त्या कायद्याने एक प्रकारे दृढ केली असं आपण म्हणू. त्याच्यानंतर 42 ला क्रिप्स योजना आली. ह्या क्रिप्स योजनेबद्दल आपल्याला माहिती आहे. आणि क्रिप्स योजना आल्यानंतर 1942 साली पहिल्यांदा असं ठरलं की भारताची घटना हे राज्यघटना हे भारताचे लोक हेच तयार करतील. हे पहिल्यांदा शिक्कामोर्तब झालं, आणि घटना तयार करण्याची औपचारिक जबाबदारी आपलीच आहे, ती आपल्याला परत मिळाली असं आपल्याला इथे म्हणता येईल. कॅबिनेट मिशनचा प्लॅन आला 1946 ला. मी काय आता फार त्या खोलात जात नाही, आपल्याला वेळेत संपवलं काही सगळं. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की घटना समितीची स्थापना झाली. घटना समितीच्या स्थापनेबद्दल असे खूप ते हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही इतकी प्रचंड झालेली आहे की तिथून काही पण सांगता येतं, कोणाला काही शिकवतात. तर मग राज्यघटनेला कसं गांधी नेहरूंच्या मर्जीतले लोक घेतले गेले वगैरे वगैरे, तर ते सगळं खोटं आहे. इथे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्स नावाची गोष्ट होती, प्रांतिक सरकार नावाची गोष्ट होती. हिच्यावरती खूप लोकांनी लिहिलेलं नाहीये, परंतु ते कोणीतरी लिहायला पाहिजे. खरं इतिहासाच्या एखाद्या म्हणजे आधुनिक इतिहासाच्या अभ्यासकाने ते लिहायला पाहिजे, कारण ह्या प्रांतिक सरकारांचं जे आहे हे इलेक्शन होत असे, लोक निवडून देतात ही प्रांतिक सरकार. आपलं मुंबई इलाख्याला होतं तसं तुमच्याकडे नागपूरला सीपी अँड बेरार म्हणून होतं, म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्शियल अँड बेरार म्हणजे विदर्भाचं आपण शोधतो, तिथे सरकार होतं. इथे मुंबई प्रांताचं होतं आमच्याकडे. अशी प्रांतिक सरकार होती. या सरकारांची खूप महत्वाची भूमिका आहे अनेक बाबतीमध्ये. उदाहरणार्थ मी सांगतो, महाडचा जो रणसंग्राम झाला, बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम केला, आणि महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रहाला एक नैतिक अधिष्ठान, एक कायदेशीर अधिष्ठान असं होतं की रावबहादूर बोले नावाच्या सदस्यांनी मुंबई असेंब्लीमध्ये त्याचा ठराव पास केला होता की महाडचं हे चौदार तळ दलितांसाठी खुलं करावं. म्हणजे बाबासाहेब नवीन कायदा मागत नव्हते, बाबासाहेब आहे त्या कायद्याची अंमलबजावणी मागत होते. तर या प्रांतिक सरकारांनी एक प्रबोधनाचं काम सुरू केलेलं आहे, काही सुधारणांचं काम या प्रांतिक सरकारांनी सुरू केलेलं आहे भारतभर. परंतु त्याचा फार काही उहापोह आपल्या इतिहासात होत नाही दुर्दैवाने. म्हणजे पाठ्यपुस्तकांमध्ये होत नाही, इतरत्र कोणी फार त्यावर लिहित नाही. कोणीतरी कधीतरी लिहिल अशी मी अपेक्षा करतो. त्यातून आपल्या
प्रांतिक सरकारांचे जे सदस्य होते तिथून लोकांनी आपापलं, म्हणजे आज जशी राज्यसभेची निवड होते की विधानसभेतून लोक निवडून पाठवतात राज्यसभेत, तशा प्रकारे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असं ज्याला आपण म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन तयार करणारी, त्या असेंब्लीमध्ये लोक निवडून गेले. एकूण 389 सदस्य यात निवडून गेले. त्यामध्ये काँग्रेसची संख्या होती 2 मध्ये, आणि काँग्रेस वाटेल त्याप्रमाणे घटना लिहू शकत होती. हे स्पष्ट बहुमत काँग्रेसचं 208चं होतं, आणि 11 स्टेट्स तेव्हा आपले होते, मुंबई आणि मी असं सीपी बेरार वगैरे सांगितलं, बंगालचं एक स्वतःच होतं, अशा म्हणून 208 लोक काँग्रेसचे होते, 73 लोक मुस्लिम लीगचे निवडून आले होते, आणि 15 इतर पक्षांचे निवडून आले होते. यामध्येच शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा बाबासाहेबांचा जो पक्ष होता, त्या पक्षातून बाबासाहेब कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर बंगालमधून निवडून आले, बंगालमधून. आणि झालं असं दुर्दैवाने की बंगालची फाळणी झाली, आणि फाळणी झाल्यानंतर बंगालची तिथली विधानसभा जी होती, म्हणजे ज्याला आपण प्रोव्हिन्शियल असेंब्ली असं म्हणतो, विभागीय जी तिथली विधानसभा होती, ती विधानसभा भंग पावली आणि बाबासाहेबांचं घटना समितीतलं पद निघून गेलं. पण ही फार मोठी माणसं होती. या लोकांना आजचा जो राजकारणाचा आकस आहे तो राजकारणाचा आकस नव्हता. बाबासाहेब काँग्रेस विरोधक होते. काँग्रेसच्या लोकांनी त्यांचा पराभव पण केलेला आहे. बाबासाहेबांनी काँग्रेसबद्दल अत्यंत वाईट लिहिलेलं आहे. म्हणजे व्हॉट डिड महात्मा गांधी अँड काँग्रेस डिड फॉर द अनटचेबल्स, असं एक स्वतंत्र त्यांचं पुस्तक आहे त्याच्यावरती. अस्पृश्यतेसाठी काँग्रेसने काय केलं असं बाबासाहेबांनी म्हणलं. पण तरी आपण एक काही धागे लक्षात घेतले पाहिजे. हे आपले राष्ट्रीय नेते इतके समंजस होते की ते जरूर त्यांच्यात मतभेद होते, ते जाहीरपणे करायचे, परंतु जेव्हा देशाच्या हिताची गोष्ट येईल, समाजाच्या हिताची गोष्ट येईल, तेव्हा मात्र ते एक झालेले आपल्याला दिसतात. मी आता सांगत होतो की बाबासाहेबांचं त्या असेंब्लीमधली जागा गेली कारण की बंगालची फाळणी झाली आणि बाबासाहेब सदस्य राहिले नाही घटना समितीचे. त्यावेळेला मुंबईमध्ये काँग्रेसचं बहुमत होतं. तिथे बाळासाहेब खेरांनी पत्र लिहिलं होतं. बाळासाहेब खेरांना, मुख्यमंत्री होते, त्यांना राजेंद्र प्रसादांनी असं लिहून पाठवलंय की बाबासाहेब कुठल्याही स्थितीत निवडून आले पाहिजेत, हे तुम्ही बघा. घटना लिहिण्यासाठी बाबासाहेब अनिवार्य आहेत, असं त्यांनी लिहिलं होतं. त्याच्यावरून आपल्याला खरं बाबासाहेबांची माहिती कळावी. आता हे सगळं का सांगावं लागतं, हा इतिहास का उघडावा लागतो, त्याचं कारण असं की 13 एप्रिलला म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी बरोबर आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून देतात की एकूण 398 लोक होते घटना समितीत, मग बाबासाहेबांनी एकट्याने घटना लिहिली कशावरून. आणि अशा खोटेपणा पसरवण्याच्या मोहिमा आपल्याला माहिती आहेत. मी काही फार बोलत नाही, ते तुम्ही सगळे बघता, ते आणि फेसबुकवर पाहता, ट्विटरवर पाहता आणि व्हॉट्सअपवर पण पाहता. तर बाबासाहेबांनी काय केलं असा एक तो प्रश्न असतो, आणि तो बरोबर 13 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी आपल्याकडे येत होतो, आणि त्याच्यावर खूपच गहन काहीतरी विचार मांडल्यासारखं लोक मांडत असतात. तेव्हा लोकांना सांगावं लागतं किंवा या घटना समितीच्या अनेक समित्या होत्या. म्हणजे केंद्राची जी समिती होती, केंद्राचे अधिकार काय असावेत, केंद्राच्या कार्यकक्ष काय, त्या समितीचे जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. राज्यांच्या कार्यकक्षा काय असाव्यात त्याचे अध्यक्ष हे वल्लभभाई पटेल होते. आणि यातली सगळ्यात महत्वाची जी समिती होती तिचं नाव मसुदा समिती, कारण शेवटी घटना लिहायची असं म्हणतो ना आपण. तर लिहिणं म्हणजे ड्राफ्टिंग, ते कोणाला लिहायला लागतं. तर ड्राफ्टिंग कमिटी जी होती तिचे अध्यक्ष बाबासाहेब होते. बाबासाहेबांसह काही लोक त्याच्यावरती होते, 7 लोक अजून होते, परंतु त्यातले 2 जण परदेशात स्थिर झाले आणि 1 जण दिल्लीच्या बाहेर होते. असं सगळं होऊन घटना लिहिण्याची जिम्मेदारी ही एकट्या बाबासाहेबांना आली. हे टी कृष्णमाचार्यांनी लिहिलेलं आहे. मला खास करून विद्यार्थ्यांना असं सांगायचं आहे की घटना तर आपण वाचूच, घटना आपल्याला वेळोवेळी समोर येईल आपल्या. खरं ती मी अनेक वर्षांपासून मागणी लावून धरलेली आहे की घटना आणि नागरिकशास्त्र हा संपूर्ण 100 मार्कांचा पेपर आपल्याकडे पाहिजे. त्याचं कारण असं की आपला हा देश हा एक असा देश आहे की तिथे सुशिक्षित लोक सुद्धा सरकारी कार्यालयात जाऊन तिथल्या प्यूनला विचारतात की इसका क्या करणे काय. अरे ते इसका क्या करणे काय लिहिलंय, तिथे सिटीजन चार्टर पण लिहिलेला असतो. परंतु हे जी काही वाईट नागरिकत्वाची आपली सध्याची सगळी एकूण भारतीयांची जी अवस्था आहे तिला दूर करायचा उपाय म्हणजे राज्यघटना प्रत्येकाला शिकवली पाहिजे, आणि राज्यघटना आणि नागरिकशास्त्र असा एक 100 मार्कांचा स्वतंत्र पेपर असला पाहिजे, असं मी आता उद्धव ठाकरे आता 4थे मुख्यमंत्री ज्याच्याकडे मी हा फॉलोअप करतोय, मला खात्री आहे की कधी ना कधी शासन व्यवस्था ते ऐकेल. आजचा विषय तो नाही. मुद्दा असा आहे की राज्यघटना लिहिली कशी गेली हा भाग आहे. घटना आपल्या समोर आहे, परंतु त्यावेळेसच्या चर्चा सगळ्या आताही रेकॉर्डवर आहेत, त्या कुठेही उपलब्ध आहेत. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काय काय चर्चा झाल्या त्या चर्चा अतिशय उद्बोधक. म्हणजे बाबासाहेबांना वाटलं म्हणून त्यांनी घटनेत लिहिलं असं नसून त्याच्यावरती कॉम्प्रिहेन्सिव्ह डिस्कशन झालेली आहे. त्या काळात सुद्धा एकूण 45 बॅरिस्टर भारतात आहेत, आणि ते सगळ्या बॅरिस्टर जयकरांसारखे लोक आहेत, आणि ते सगळे या गोष्टींवर सगळ्या लक्ष देऊन आहेत.
आणि तिथे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्याच्यावरती चर्चा होत आहेत, बाहेर चर्चा होत आहेत, वर्तमानपत्रातून लेख येत आहेत, बाहेर अनेक त्यावेळेला माध्यमं कमी होती, आताच्या सारखी इलेक्ट्रॉनिक माध्यमं नव्हती, परंतु त्याची चर्चा फार व्यापक होते. बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात, असं त्या चर्चांचं एकूण स्वरूप आहे. खास करून विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं की तुम्ही त्या असेंब्लीच्या चर्चा जरूर ऐका, मग राज्यघटना अशी का हे आपल्याला लक्षात येईल आणि ती किती विचारांती आलेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. राज्यघटनेचं महत्व आपल्याला त्यावरून खरं जास्त लक्षात येईल. मी असं म्हणालो की बाबासाहेबांचं सदस्यत्व गेलं आणि मुंबई असेंब्लीमधून ते परत निवडून आले. घटना समितीचे काही जर अगदीच तारखा सांगायच्याच ठरवल्या तर आपल्याला माहिती आहे की 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापन झाली, आपली स्वातंत्र्यानंतर स्थापन झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 ला या समितीने आपला रिपोर्ट दिला. 2 वर्ष आणि 3 महिने असा सगळा काळ. ही घटना बघा 395 कलमाची घटना परिशिष्टांसह असलेली, त्याच्यामध्ये सूची आहेत, वेगवेगळ्या सूची आहेत, त्या सगळ्यांसह असलेली घटना ही तयार करायला बाबासाहेबांना फक्त 2 वर्ष आणि 3 महिने लागले. सगळ्यांची चर्चा करून, सगळ्या कमिटी समोर ती घटना ठेवून प्रत्येक कलम अप्रूव्ह करून घेऊन, राज्यघटनेचं प्रत्येक कलम हे त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने अप्रूव्ह केलेलं आहे स्वतः. ते करून सुद्धा ही प्रोसेस त्या मानाने खूपच फास्ट झाली, खूप लवकर. बाबासाहेब होते, बाबासाहेबांच्या सोबत के मुन्शी नावाचे अतिशय विद्वान गृहस्थ होते, गोपाल स्वामी अय्यंगार होते, एन माधवराव म्हणून होते, मोहम्मद सादुल्ला होते, अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर होते आणि टी कृष्णमाचार्य होते. अशी ही मसुदा समिती होती. पण मी म्हणालो तसं अंततः काम एकट्या बाबासाहेबांनी विरुद्ध पडलं आणि म्हणून बाबासाहेब राज्यघटनेचे शिल्पकार हे जे आपण बाबासाहेबांना म्हणतो, त्याच्यामध्ये अर्थ हा आहे की ते शेवटी त्यांना ड्राफ्ट एकट्यालाच त्यांना ते ड्राफ्टिंग करावं लागलं. एक गोष्ट विशेष सांगायची म्हणजे जी आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं बोललो त्यामध्ये त्याही काळात काही स्त्रिया होत्या. खास करून या लाईव्हला जर विद्यार्थ्यांनी ऐकत असतील तर मला त्यांच्यासाठी सांगायचं आहे की अतिशय प्रेरक अशी ही गोष्ट आहे की भारतीय राज्यघटना तयार करण्यामध्ये स्त्रियांचा पण हात आहे, तो त्यांचाही एक वाटा आहे. महाराष्ट्रातून दुर्गाबाई देशमुख होत्या, मूळच्या त्या आंध्रच्या होत्या पण त्या मराठी होत्या. सुचेता कृपलानी होत्या उत्तर प्रदेशमधून, विजयलक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू अशा अतिशय दिग्गज ज्यांना म्हणावं अशा व्यक्ती ह्या घटनेच्या होत्या. आणि महिलांच्या, खास करून महिलांच्या बाबत समतेचा आग्रह किंवा महिलांच्या बद्दल पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनचा आग्रह या महिला सदस्यांनी बराच धरलेला आपल्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये दिसतो. दे वर रिप्रेझेंटिंग द फिमेल क्लास ऑफ इंडिया असं आपल्याला एकूण म्हणता येईल. आता आपण एक भाग संपवू आणि दुसऱ्या भागाकडे आता मी येणार आहे, तो उद्देशिकेकडे. भारताची उद्देशिका वी द पीपल ऑफ इंडिया तुम्ही वाचली असेल, खूप लोकांनी, कदाचित काही लोकांनी नसेल वाचले तर कृपा करून वाचा. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक, अशा अर्थाने सुरू होणारी ती जी आपली उद्देशिका आहे. बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं की ही जी उद्देशिका, प्रिएम्बल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, हे लिहिलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि हे जगभरातल्या काही उत्तम राजकीय काव्यांपैकी एक, जगभरातल्या काही उत्तम राजकीय काव्यांपैकी एक असं आता आपल्या राज्यघटनेच्या या उद्देशिकेला मानतात. आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की सगळ्या राज्यघटनेचं सार, मी म्हणालो तसं, जसा गीतेचा 18वा अध्याय असतो तसं सगळ्या राज्यघटनेचं सार हे एका प्रिएम्बल मध्ये नेहरूंनी आणलेलं आहे आणि त्याची रचना अतिशय सुंदर आहे. त्या प्रिएम्बल बद्दल बोललं पाहिजे, त्याचं कारण सगळी घटना चर्चा करायला आपल्याला वेळ नाही, 395 कलमांची चर्चा ही गोष्ट अवघड आहे. पण प्रिएम्बल मध्ये आपण त्याची चर्चा करू की राज्यघटनेचा गाभा काय आहे, आपल्या राज्यघटनेचा आत्मा काय आहे, तो म्हणजे प्रिएम्बल मध्ये आपल्याला सांगितलेला आहे. त्यामुळे सगळी राज्यघटना वाचली नाही तरी आत्मा जो आहे तो त्याचा आपण तो वाचला पाहिजे. सगळ्या प्रिएम्बलवर ते बोलण्यासारखं खरं काही म्हणजे खूप वेळ त्याला जाईल, म्हणून मी काही निवडक गोष्टींवर जे प्रिएम्बल कोणाबद्दल बोलतं आणि ते कशाबद्दल बोलतं एवढ्याच काही गोष्टी मी सांगणार आहे. पहिल्या भागात आपलं प्रिएम्बल, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक, भारताचे एक डॅश 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 राज्य. कोणतं राज्य? तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य अशा शब्दांमध्ये वर्णन करतं. म्हणजे फर्स्ट फेज ऑफ द प्रिएम्बल, इट डिस्क्राइब्स अबाउट हाऊ द स्टेट विल बी, व्हॉट विल बी द नेचर ऑफ आवर स्टेट, आवर ओन स्टेट. फ्रीडम मिळाल्यानंतरचं आपलं स्टेट, स्वातंत्र्यानंतरचं आपलं जे राज्य आहे त्या राज्याची कल्पना काय असेल तर त्याचं 5 शब्दांमध्ये ते वर्णन करतं. पहिला शब्द आहे तो सार्वभौम. आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत, याचा अर्थ आमचे निर्णय आम्ही करणार आहोत. वी विल नॉट फॉलो ऑर्डर्स ऑफ एनी अदर पर्सन आउटसाइड आवर कंट्री, आउटसाइड आवर सिस्टीम. आम्ही सार्वभौम आहोत, आम्ही एक स्वतंत्र देश आहोत. आणि सार्वभौम हे येणं आवश्यक होतं कारण स्वातंत्र्य मिळालं होतं नुकतंच. आम्ही ब्रिटिश कॉलनीचा भाग नाही होता, आम्ही आता कॉमनवेल्थचा भाग नाही आहोत, तर आम्ही
स्वतंत्र राष्ट्र आहोत, जे स्वतःचे निर्णय स्वतः करेल, त्या अर्थाने सार्वभौम राष्ट्र आम्ही आहोत. सॉव्हरेन स्टेट असं ज्याला म्हणतो आपण, ते आम्ही तसे आहोत. हा पहिले ते आवडत नाही. अनेक जण असं म्हणतात की हा शब्द नंतर इंदिरा गांधींनी घुसडला, असं त्याला फार म्हणजे चमत्कारिक असं नाव आहे. घुसडला म्हणजे नेमका काय केलं मला खरं कधी कळलं नाही. ते म्हणजे घुसडला म्हणजे असं झालं का की कुठल्या तरी खेडेगावाच्या चावडीवर राज्यघटना ठेवलेली होती, मग तिथे काही लोक रात्रीच्या अंधारात घोंगडी घेऊन आले आणि हळूच राज्यघटनेत घुसून गेले, असं नाही. तर ते पार्लमेंटनी केलेली आहे. पार्लमेंट हॅज अप्रूव्ड इट. दोज अमेंडमेंट्स आर अप्रूव्ड बाय पार्लमेंट. समजा ते आलं नसतं तरी काय फरक पडला असता? तर काही फरक पडला नसता. त्याचं कारण असं की भारताची राज्यघटना ही फ्रॉम डे वन, पहिल्या दिवसापासून समाजवादी आणि सेक्युलर आहेच आहे. ती कशी सेक्युलर आहे, कशी समाजवादी आहे? तर समाजवादी ती अशासाठी आहे की भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता सांगितलेलं आहे. त्यातलं समता आणि न्याय ही तत्व समाजवादाचे आहेत. ही तत्व समाजवादाचे, सगळे समान आहेत हे तत्व, आणि न्याय असला पाहिजे, न्याय प्रत्येकाला मिळाला पाहिजे. मग सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचं आपण बोललो त्यामध्ये. तर ते समाजवादी तत्व आहे. आणि त्यामुळे समजा अमेंडमेंट आली नसती आणि इंदिरा गांधींनी नंतर तो शब्द प्रिएम्बल मध्ये जरी टाकला नसता, तरी बाय नेचर, बाय इटसेल्फ, म्हणजे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की भारताची राज्यघटना ही पहिल्यापासून समाजवादीच होती. समाजवादी म्हणजे काय? तर भारताची अर्थरचना समाजवादी होती. समाजवादी अर्थरचना याचा अर्थ की संसाधनही लोकांच्या मालकीचे असतात, त्याचा उत्पन्नाचा हक्कही लोकांचा. म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे सार्वजनिक उपक्रम, जे नवरत्न कंपन्या आपण म्हणतो, की लोकच त्याचं प्रोडक्शनही करतील, लोक त्याचा फायदा पण वितरित करतील स्वतःमध्ये. भांडवल एका माणसाचं खाजगी भांडवल असणार नाही, तर ते भांडवल राज्याचं, स्टेटचं असेल म्हणजे समाजवाद. आता नेहरूंवर आरोप होतो की समाजवादी राज्य, मग दुसरी कोणती घ्यायची होती? जो देश ज्याच्यामध्ये सोयी पण बनत नव्हती, ज्या देशामध्ये कॅपिटल नव्हतं, भांडवल नव्हतं. इथे काही टाटा बिर्ला पहिल्या दिवसापासून 2-4 टाटा बिर्ला असतील, त्याच्या पुढे काही सगळे लोक भांडवल टाकू शकत नव्हते. अशा परिस्थितीत अर्थरचना कोणती घ्यायची होती नेहरूंनी? हा प्रश्न आपण नीट एकदा विचारला पाहिजे. आणि जे लोक आज म्हणतात की समाजवादी अर्थरचना कशी चुकली वगैरे, मुक्त अर्थ विचार वगैरे सगळं ठीक आहे, परंतु त्यावेळेला काही पर्याय कोणी मांडलेले नव्हते. आणि त्यावेळेला भारताची जी एकूण आर्थिक स्थिती होती, एकूण सामाजिक स्थिती होती, तिथे आजही ती आहेच. आर्थिक विषमता आज केवढा मोठा प्रश्न आहे. एक मुंबई घ्या, तिथे अंबानीचा 27 मजली महाल पण आहे. त्याच मुंबईमध्ये 1/3 लोक हे नरकाचं जीवन जगतात, झोपडपट्टीमध्ये ते जगतात. आपल्याला आता ह्या कोरोनाच्या रूपाने आपले बरेच डोळे उघडले असं मी म्हणतो. ते उघडलेले डोळे आपण आता मिटू नयेत, हे पण असं मला नेहमी वाटतं. की धारावीमध्ये सरासरी 74 माणसं धारावीच्या झोपडपट्टीत मुंबईतल्या, जी आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. तिथे फार गौरवाची बाब नाही आपल्यासाठी, पण तरी आपण म्हणतो. तर आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी झोपडपट्टीमध्ये एका टॉयलेटचा, सार्वजनिक शौचालयाचा एका वापर हे दिवसात ऍव्हरेज 74 लोक करतात. ही केवढी मोठी आर्थिक विषमता हे आपण बघा. की एकीकडे ताज हॉटेलमध्ये 1 लाख रुपयाचं सूट पण आहे, आणि एकीकडे ही 1/3 मुंबई ही अशी पिचलेली मुंबई आहे, जिला मानवी आयुष्य चांगलं मिळत नाहीये. जनावरांच्या तोडीचं आयुष्य जगणारी मुंबई 1/3. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये जेवढा देश हा विषमतेने भरलेला असतो, खेडी विषमतेने भरलेले असतात, सामाजिक विषमता पण आहे, राजकीय पण आहे, आर्थिक पण आहे, अशा वेळेला समाजवादाशिवाय कोणताही पर्याय नसतो. ह्या 91 नंतर बोलायच्या गोष्टी झाल्या, पोस्ट लिबरलायझेशन, की कसा समाजवाद वाईट वगैरे, पण 47ला घेताना देशापुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे आपण पटवून घेतलं पाहिजे स्वतःला. आणि हाही प्रश्न विचारला पाहिजे आज त्याच्या विरुद्ध ओरड करणाऱ्यांना, की अशी कोणती व्यवस्था तुम्ही सांगत होता जी घेतली असती तर आपलं कल्याण झालं असतं, ते तर तुम्ही सांगा. विरोधकांनी कोणतेही किंवा कुठलेही पर्याय आपल्याला मांडलेले दिसत नाही, आणि आज मात्र त्यांनावरून आरडाओरडा. तिसरा शब्द येतो तो धर्मनिरपेक्षता, सेक्युलर. हा शब्द सुद्धा अनेकांना आवडत नाही. अनेक लोकांना त्याचा तिटकार आहे. सेक्युलरिझम ट्रोलिंगचा विषय आहे. सेक्युलर ही शिवी झाल्यासारखा विषय आहे. सेक्युलरला काय फेक्युलर वगैरे काय काय फेसबुकवरून चालतं, तर तुम्ही जास्त बघता, मी काय त्यात सांगू तुम्हाला. परंतु सेक्युलर, धर्मनिरपेक्ष राज्य हे नेहरू रिपोर्ट मध्ये आलेलं आहे, आणि ते भारताच्या राज्यघटनेत कलम 25 ते 29 पुरेसं आलेलं आहे. कलम 25 ते 29 हे पुरेसं सांगतं की या देशात धर्म स्वातंत्र्य नसून व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य असलं तरी धर्मांना मोकाट स्वातंत्र्य नाही, आणि राज्याचा धर्म नाही, हे स्पष्ट आहे त्यामध्ये. त्यामुळे हे नंतर आलं वगैरे, समजा ते आले नसते शब्द, तरीही वस्तुस्थितीत काही फरक पडला नसता. राज्यघटना ही पहिल्यापासून सेक्युलर होती, ती सेक्युलरच राहणार होती, हे मला ठामपणे इथे सांगितलं पाहिजे. कशाचं आता सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही असे म्हणले, आता लोकशाही कितपत माहिती नाही खरं.
काय होतं त्या लोकशाहीचं आपल्याला माहित नाही. आणीबाणीचं सुद्धा, आणीबाणीलाही 77ला लोकशाहीची हत्याच झाली. आज आणीबाणी न लावता दुसरी आणीबाणी, अप्रत्यक्ष अघोषित आणीबाणी आहे. तेव्हा लोकशाही कितपत राहील हाच आपल्या पुढचा मूलभूत प्रश्न आहे, की आपण निवडून दिलेलं राज्य आपण लोकांना निवडून देतो आणि ते काय करतात हा मूलभूत प्रश्न आहे. आणि 5वा शब्द येतो तो गणराज्य, लोकांचं राज्य असेल, या अर्थाने की या देशात कोणी राजा नाही कोणाचा, जे काही राज्य आहे ते लोकांचं राज्य आहे. आपले पीपल पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आपले आपले प्रतिनिधी आहेत, आपले मालक कोणी नाही आहेत. मालकासारखे वागत असतात अनेक लोक, तरी मालक नाही आहेत. आपल्या राज्यघटनेनुसार आपले लोकप्रतिनिधी आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हा प्रिएम्बलचा पहिला भाग मी इथे संपवतो आणि दुसऱ्या भागात येतो, ज्याच्यामध्ये नागरिकांना काय मिळणार ते सांगेल. नागरिकांना काय, ही राज्यघटना नागरिकांना काय देते, किंवा नागरिकांच्याकडून काय अपेक्षा ठेवते, असा तो प्रश्न आहे. आणि त्या असं म्हणलंय की न्याय असेल कोणत्या प्रकारचा, सामाजिक न्याय असेल जो आपण रिझर्वेशनच्या रूपाने दिला, राजकीय न्याय असेल, हे सगळ्या जाती धर्मांना रिप्रेझेंटेशन असेल, प्रतिनिधित्व असेल. आरक्षणाबाबत बरेचदा असा गोळ होतो की आरक्षण हे काहीतरी संधी आहे असं आपल्याला वाटत असतं, की व्यक्तींना दिलेली संधी नसून ते प्रतिनिधित्व आहे. आणि ते प्रतिनिधित्व असलं पाहिजे. स्त्रियांचं आरक्षण असलं पाहिजे, नाही तर स्त्रियांचे प्रश्न मांडले जाणार नाहीत. दलितांचं आरक्षण असलं पाहिजे, नाही तर दलितांचे प्रश्न मांडले जाणार नाहीत. ओबीसीच्या बाबतीत तर हा जो न्याय होता, त्या न्यायाचा आपण सामाजिक स्तरावर तो न्याय केला. सामाजिक न्याय आपण केला आरक्षण देऊन. राजकीय न्याय सुद्धा आपण केला. पॉलिटिकल रिझर्वेशन आपल्याकडे. पण तिसरा न्याय व्हायचा अजून राहिला, तो आर्थिक न्याय. जर भारतामध्ये आर्थिक न्याय आपल्या राज्यघटनेनुसार झाला असता तर आता एका 3 महिन्यात मागच्या महाराष्ट्रात 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे काही आर्थिक न्याय झाल्याचं लक्षण नाही. म्हणजे जो पिकवतो त्याच्या बाबतीत आपण खरंच न्याय केला का? आणि शेतकरीच नव्हे असे अनेक घटक आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण न्याय केला का? आपण देशप्रमाणे भारलेले असतो. कधी सैनिक मेला बॉर्डरवर, तर सैनिक देशप्रमाणे भारलंच पाहिजे. सैनिक आपल्या देशासाठीच गेलाय, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की सफाई कामगार सुद्धा जो गटारात मरतो तो देशासाठीच मेलेला असतो, तो तुमच्या माझ्यासाठीच मेलेला असतो. तेव्हा असे अनेक उपेक्षित घटक आहेत ज्यांच्यापर्यंत आर्थिक न्याय अजून आपला पोहोचला नाही. ते आपल्यापुढे मोठं टार्गेट. मला आजकाल मोठी गंमत वाटते, प्रत्येक नेत्याला स्वतःचं विजन असतं. विजन डॉक्युमेंट वगैरे बरेच येतात, ते निवडणुकीत खूप गलबलाट होत असतो. पण जे व्हिजन आपण 1950 साली मान्य केलं, राज्यघटना आपली मान्य होताना, ते व्हिजनच अजून अपूर्ण आहे. त्याच्यात समता होते ती नाही झालेली अजून, त्यातला आर्थिक विषमतेचा भाग गेलेला नाही. तर ते व्हिजन असताना दुसऱ्या व्हिजनची कोणतीही गरज नाही. आपण आपली पहिली प्रतिबद्धता, आपली पहिली कमिटमेंट ही आपल्या राज्यघटनेतल्या आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेची असली पाहिजे असं मला वाटतं. आणि ती जर पूर्ततेची असायला पाहिजे असेल तर मग आपल्याला आर्थिक विषमतेवर बोलावं लागणार, त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागणार. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्य दिलं. कुठलं स्वातंत्र्य? 5 प्रकारचं स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना राज्यघटना देते. पहिलं देते विचाराचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ थॉट. याचा अर्थ असा की तुम्ही विचार वाटेल तो करू शकता. मी तर कम्युनिस्ट नाहीये, परंतु मध्ये अनेक प्रकार असे घडले की माओचं साहित्य म्हणून त्यांना तिथून नाटक करण्यात आले. आपल्याकडे घडलेलं आहे या गोष्टी. तर माओचा जर माझ्याकडे पुस्तक असेल तर तो काही घटनाद्रोह नाही, लक्षात घ्या. माओचं जर काही साहित्य माझ्याकडे असेल माओवादीचं, तर ते माझ्याकडे तो घटनाद्रोह नाही, कारण मला विचाराचं स्वातंत्र्य आहे. मी माओच्या विचाराचा असू शकतो, फक्त मी हिंसक नसावं एवढी राज्यघटनेची अपेक्षा. हिंसा न करता, कोणालाही हार्म न करता आणि देशाला हार्म न करता कोणता जो विचार असेल तो विचार बाळगण्याची मला स्वतःला माझं स्वातंत्र्य येते. म्हणजे या देशात अनेक लोक असे प्रशांत भूषणांचा सारखं ट्रोल झाले, ज्यांनी एक मत मांडलं की काश्मीर वेगळा होऊ शकतो, असं समजा उदाहरणार्थ त्यांनी मत मांडलं. त्याला लगेच तो देशद्रोह होत नसतो. जर त्या दृष्टीने त्यांनी हिंसक कृती काही केली, त्यांनी काहीतरी आर्मी तयार केली, तिकडे जाऊन ते लढायला लागले आपल्या आर्मीशी, तर तो देशद्रोह होतो. तर आपण हे विचार स्वातंत्र्य नीट समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाला विचाराचं स्वातंत्र्य आहे, प्रोव्हाइडेड तो विचार हिंसक नसला पाहिजे, कोणाला हार्म करणं असला पाहिजे, देशहिताच्या विरुद्ध जाणार नसला पाहिजे. नाहीतर मला तो विचार मांडण्याची परवानगी आहे. माओचा विचार काय होता हे जर उद्या तुम्ही माझं आज जसं राज्यघटनेवर व्याख्यान ठेवलं तसं माओच्या विषयात ठेवलं तर मला ते बोलण्याची परवानगी आहे. मी फक्त बोलतो, तुम्ही फक्त ऐकता. कृती त्याच्यावरती हिंसक कोणी होत नाही, हातात तलवार कोणी घेत नाही. तोपर्यंत विचार स्वातंत्र्य भारतात आहे. त्याला अर्थातच काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स मी पुढे 19व्या कलमाबाबत फास्ट थोडंसं मी आता वेगाने जातो, वेळेचं वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम असं मला वाटलं, मी जातो. परंतु विचार स्वातंत्र्य आहे हे पहिलं. दुसरं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, एक्सप्रेशनचं स्वातंत्र्य. अभिव्यक्ती म्हणजे काय? फक्त भाषण म्हणजे अभिव्यक्ती नाही. एखादं गाणं, एखादं चित्र, एखादं काय म्हणू आपण की दृकश्राव्य माध्यमातून आलेली एखादी गोष्ट, एक व्यंगचित्र, हे सगळं अभिव्यक्तीमध्ये आहे. वर्ड्स म्हणजे शब्द असोत का एक्सप्रेशन असोत, हे दोन्ही अभिव्यक्तीमध्ये आहे. मला माझी अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य. अभिव्यक्तीला पुन्हा मर्यादा 19 कलमाखाली रिझनेबल रेस्ट्रिक्शनची आहे. म्हणजे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,
म्हणून मी उद्या हेमंत सोनारे सरांची बदनामी नाही करू शकत विनाकारण. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मी एखाद्याला गलिच्छ भाषेत बोलू शकत नाही. मी सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान करू शकत नाही एखाद्या माणसाचा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स 19 मध्ये आहेत, परंतु अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे मूलभूत स्वातंत्र्य आहे. आपल्याला अभिव्यक्त व्हायला पाहिजे, आपल्याला व्यक्त व्हायला पाहिजे. सरकार विरुद्ध आपल्याला व्यक्त होता येतं. आपल्याला न्याय व्यवस्थेविरुद्ध जजेसचं नाव घेऊन नाही व्यक्त होता येत. म्हणजे आपण जजेसचं नाही नाव घेऊ शकत किंवा त्यांच्यावर टीका नाही करू शकत, परंतु न्यायाची समीक्षा आपण करू शकतो. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पेपरमध्ये तुम्ही लेख लिहू शकता की अमक्या प्रकरणात न्यायालयाने ह्या बाबी पाहायला पाहिजे होत्या, त्या पाहिल्या गेल्या, तसं आम्हाला वाटत नाही, असं तुम्ही लिहू शकता. ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. जजेसवरती टीका नाही करायची, न्याय व्यवस्थेवर टीका करायची नाही. आणि ज्याला आपण असं म्हणू की न्याय व्यवस्थेच्या कुठे प्रतिमेला धक्का लागेल असं जर काही बोललो आपण, तर ते मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसणार नाही. परंतु आपण जर हे न्यायालयाच्या निकालांवर टिप्पणी केली तर ती मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसते. त्यामुळे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते लिहिण्याचं आहे, बोलण्याचं आहे, एखादी कला दाखवण्याचं, एखादा मूक अभिनय करण्याचा आहे, एखादं चित्र काढण्याचं आहे, व्यंगचित्र काढण्याचं आहे, गाण्यातून ते करण्याचं आहे. कुठल्याही मार्गाने अभिव्यक्ती ही वर्ज्य नाही. आणि म्हणून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे फार मोलाचं आहे, जे आपल्याला घटनेने दिलं. आपल्याला राज्यघटनेने काय दिलं असेल तर मुलाचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं, ते आपण आपल्या देशात बोलू शकतो. मला एक फक्त किस्सा, त्यातला IQ किस्सा आहे माझा. पत्रकारांनी एकदा नेहरूंना असं विचारलं होतं, म्हणे की तुम्हाला तुमच्यातले कोणते नेहरू आवडतात? एक विज्ञानवादी नेहरू पण आहेत, एक परराष्ट्र धोरणाचे ख्यातीर्थ असे तज्ज्ञ नेहरू आहेत, दुसरे विज्ञानावर प्रेम असणारे, असे अनेक नेहरू आहेत. नेहरू असं म्हणाले की कोणीही सामान्य माणूस माझ्या ऑफिसच्या खालच्या चौकात, विजय चौकात येऊन पंडित नेहरू हा मूर्ख मनुष्य आहे असं म्हणू शकतो, इतकं म्हणण्याचं स्वातंत्र्य मी त्याला दिलं. हा नेहरू माझ्या दृष्टीने खूप मोठा नेहरू, मला तो नेहरू जास्त आवडतो असं नेहरू म्हणाले. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्या देशामध्ये 77ची आणीबाणी वगळता आणि आता जी चाललेली आणीबाणी ती वगळता अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपल्या देशामध्ये खूप काही घडलं, खूप काही आपण पुढे आलो. आपण एक जबाबदार अभिव्यक्ती करायला पण शिकलो. असं खूप बेजबाबदार खूप लोक बोलत नाहीत. फेसबुकवर सुद्धा मी पाहतो, तरुण सुद्धा संयमित भाषेत व्यक्त होत आहेत आणि त्यांची ती अभिव्यक्ती आहे. फेसबुक ही अभिव्यक्ती आहे, ट्विटर ही अभिव्यक्ती आहे, व्हॉट्सअप ही अभिव्यक्ती आहे. आता बंद झालं, पण टिकटॉक ही पण एक अभिव्यक्ती होती असं आपण म्हणायला काही हरकत नाही. तर हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. दुसरं, तिसरं विश्वासाचं. तुम्ही विश्वास ठेवू शकता. एखाद्या रिलिजनवर तुम्हाला ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. तुम्ही भारतात कोणताही धर्म घेऊन राहू शकता. धर्म तुमची वैयक्तिक बाब आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने धर्म घेऊ शकता. विश्वास ठेत जो आहे तुम्हाला, तुम्ही स्वतः हिंदू आहात तर ख्रिश्चन होऊ शकता, ख्रिश्चन असाल तर हिंदू होऊ शकता, मुसलमान असाल तर हिंदू होऊ शकता, हिंदू असाल तर मुसलमान होऊ शकतात. घटनेला काहीही प्रॉब्लेम नाही. घटना प्रत्येकाला स्वातंत्र्य देते, विश्वास ठेवण्याचं, फेथचं स्वातंत्र्य देते, श्रद्धेचं पण ते स्वातंत्र्य देते. पण एक फक्त याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, राज्यघटना श्रद्धेचं स्वातंत्र्य देते, अंधश्रद्धेचं देत नाही. कारण पुढे आपण त्यात येणार आहोत. सायंटिफिक टेम्परामेंट बद्दल घटनेच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये नागरिकाच्या बोललेला आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत कर्तव्य आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे अंधश्रद्धा नसणे. आणि म्हणून फेथ जर स्वातंत्र्य असलं तरी ते सुपरस्टिशनचं नाहीये, अंधश्रद्धेचं स्वातंत्र्य नाहीये. हे आपल्याला इथं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरचं जे आपलं स्वातंत्र्य आहे ते उपासनेचं स्वातंत्र्य. उपासना तुम्ही कोणाची करू शकता, कुठल्याही देवाची, कुठल्याही अल्लाची, कुठल्याही येशूची, तुम्ही कोणाची उपासना करू शकता, त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. उपासनेचं स्वातंत्र्य हे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, हे सामूहिक स्वातंत्र्य नाही. म्हणजे रस्त्यावर चालणाऱ्या महाआरत्या किंवा रस्त्यावर चालणारे नमाज हे काही उपासनेच्या स्वातंत्र्याचा भाग नाहीत. हे आपल्याला इथं स्पष्टपणे, किंवा गणपतीच्या मिरवणुका मोठमोठ्या निघणाऱ्या, रस्त्यावरून निघणाऱ्या, आणि हा काही उपासना स्वातंत्र्याचा भाग नाही. तुम्ही तुमच्या घरी पूजा करा, तुम्ही मंदिरामध्ये पूजा करा, तुम्ही मशिदीमध्ये जाऊन नमाज पढा, घरी नमाज पढा, तुम्ही चर्चमध्ये जा रविवारी, ते काय करायचं ते करा. परंतु राज्यघटनेचं जे बेसिक अपेक्षा आहे की धर्म हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे, धर्म हा सामूहिक स्वातंत्र्याचा भाग नाही. समूह म्हणून कोणाला धार्मिक अधिकार नाहीत. असं असतं तर धार्मिक गटांना अधिकार दिले असते. मला अत्यंत अभिमान वाटतो आपल्या राज्यघटनेचा की आपल्या राज्यघटनेमध्ये एकाही धर्माचं नाव एकदाही आलेलं नाही. कोणत्याही विशिष्ट धर्माचं नाव आपल्या राज्यघटनेत नाही. दॅट इट सेल्फ डिफाईन्स दॅट इट वॉज सेक्युलर फ्रॉम द डे वन. पहिल्या दिवसापासून ती सेक्युलर होती राज्यघटना, हे सांगायला ते हवे. तिसरी गोष्ट येते ती संधीची येते, समतेची येते. समता कशातली? समता दोन गोष्टी माहिती. संधीची समानता आहे आणि दर्जाची समानता आहे. आणि पुढे आपण किताब नष्ट केले वगैरे तो भागी आहे. दर्जाची समानता आहे, सगळ्यांचा दर्जा एकसारखा आहे. याचा अर्थ असा की पंतप्रधान जरी असतील तरी हेच फर्स्ट अमंगस्ट द अदर्स, म्हणजे सगळ्यांमध्ये ते पहिले, म्हणजे सगळ्या
लोकांमध्ये ते पहिले फर्स्ट अमंग द अदर्स असं ते आहेत. आणि त्यामुळं एका अर्थाने दर्जा सगळ्यांचा सारखा आहे. म्हणजे पंतप्रधानांना सुद्धा तुम्ही आरटीआय खाली त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न मागू शकता. म्हणजे दर्जा इथे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न देणं असा नाही. जे कायदे सगळ्या भारतीयांना लागू आहेत तेच कायदे पंतप्रधानांना लागू आहेत. काही विशेष अधिकार त्यांना असतील जरूर आणि ते असायला पाहिजेत. परंतु मला जर एक मत आहे तर पंतप्रधान सुद्धा एकच मत देऊ शकतात. ते म्हणू शकत नाही की मी पंतप्रधान म्हणून मी आता इथे 1000 मत देईन. दर्जाची समानता आहे आणि संधीची समानता आहे. संधीची समानता म्हणजे सगळ्यांना समान संधी मिळेल. इथे फार महत्वाचा मुद्दा राखीव जागांचा नेहमी येतो आणि लोक म्हणतात की संधीची समानता घटनेने सांगितली मग राखीव जागा कशा. तर त्याचं उत्तर असं आहे की घटनेनेच या राज्यघटनेच आपल्या पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनला परवानगी दिलेली. म्हणजे जे मागे पडले त्यांना स्पर्धेत आणण्यासाठी, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना मिळावं म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणून त्या राखीव जागा येतात आणि त्या आपल्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन या अर्थी स्वीकारल्या पाहिजेत असं मला वाटतं. मी त्याच्यावरती पुन्हा थोडे डिटेलमध्ये बोलेल. चौथी गोष्ट सांगतात ती बंधुतेची सांगितली. आणि बंधुतेमध्ये काय अपेक्षित आहे आणि हे मूल्य आपण सगळे विसरलो आहोत असं मला वाटतं की आपण बंधुतेचं मूल्यच विसरून गेलो आजकाल. आणि कोणी कोणाचा एकमेकांच्या जातींवरून आपण मारामाऱ्या करतो, एकमेकांच्या धर्मावरून आपण मारामाऱ्या करतो, एकमेकांच्या विभागांवरून करतो. पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं भांडण, विदर्भाचं पश्चिम महाराष्ट्राचं हेही चालतं. आणि भाषिक वाद आपल्याकडे की मुंबईमध्ये फक्त मराठी माणसांनी राहायचं बाकीच्यांनी जायचं वगैरे अशाही. म्हणजे भाषा, प्रांत, धर्म, जात या सगळ्यांवरून आपण भांडायला चांगले शिकलो गेल्या काही वर्षात आणि ती भांडणं आपण राजकीय सोयीसाठी आपल्या करत असतो. परंतु राज्यघटनेप्रमाणे मात्र आपल्याला बंधुतेची राज्यघटना निकड सांगते. व्यक्तीची प्रतिष्ठा जपायला पाहिजे सांगते. म्हणजे आपल्याकडे हलकं काम करणारा मनुष्य त्याला खरंच आपण प्रतिष्ठा देतो का असं आपण आपल्या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आपण खरोखर सफाई कर्मचाऱ्याशी आपण कसं बोलतो, आपण एका IAS अधिकाऱ्याशी कसं बोलतो आणि सफाई कर्मचाऱ्याशी आपण कसं बोलतो. व्यक्तीची प्रतिष्ठा ही राज्यघटनेकडून अपेक्षित आहे. आपल्याला हे अपेक्षित आहे की सफाई कर्मचारी असेल तर रस्त्यावरचा त्याला सुद्धा आपण त्याच्या प्रतिष्ठेनुसार बोललं पाहिजे. आपल्याला ही पद्धत खूप चांगली बाहेरच्या देशांमध्ये दिसते. तिथे सगळेजण हाय हॅलो करतात. तिथे अगदी एका हद्दीनंतर सगळेच लोक एक समान दर्जा आहे त्यांचा. म्हणजे ड्रायव्हर सुद्धा तुमचा त्याच हॉटेलमध्ये येऊ शकतो तुमच्या शेजारी बसून. आपल्याकडे दुर्दैवाने ते नाही. आपण ते आर्थिक चातुर्वर्ण्य खूप पाळलेले. परंतु राज्यघटनेची मात्र अपेक्षा अशी आहे की व्यक्तीची प्रतिष्ठा जपली पाहिजे, राष्ट्राची एकता आणि अखंडता जपली पाहिजे. मी मगाशी म्हणालो की माओच्या साहित्याचा वगैरे मी उल्लेख केला, पण तो माझं फक्त वैचारिक स्वातंत्र्य मर्यादित अर्थाने. उद्या जर मी माओवादी म्हणून हिंसा करत असेल तर ते काही माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, ते काही माझं विचार स्वातंत्र्य नाही. मी जर हिंसक झालो तर राज्यघटना मला राष्ट्राची एकता आणि अखंडता बिघडवली म्हणून राज्यघटनेनुसार माझ्यावर कारवाई होऊ शकते, माझ्यावर देशद्रोहाचा खटला लागू शकतो. परंतु त्यातही एक गोष्ट नक्की आपण लक्षात घेतली पाहिजे, ती महत्वाची आहे की सरकारशी द्रोह म्हणजे घटनाद्रोह नाही, राज्याशी, स्टेटशी. मी जर राज्याच्यावर भांडण करायला लागलो, मी राज्याच्या मिलिटरीला, स्टेटच्या आपल्या मिलिटरीच्या समोर मी माझी मिलिटरी उभी केली तर तो घटनाद्रोह होतो, तर तो देशद्रोह होतो. सरकारच्या बरोबरचे मतभेद हा खरं सरकार विरोधी बोलणं, नाही तर मग विरोधी पक्षच ठेवता आला नसता आपल्याला. विरोधी पक्ष तर बोलतो सरकारच्या विरोधात. तेव्हा सरकार विरोध म्हणजे देशद्रोह, सरकारद्रोह म्हणजे देशद्रोह, अशी एक वाईट पद्धत गेली काही वर्षात रुजवली जाते आपल्याकडे की तुम्ही जर सरकारबद्दल वाईट बोललात तर तुम्ही देशद्रोही ठरवलं जातं तुम्हाला. हे अजिबात योग्य नाही. राज्यघटनेला हे मान्य नाही. सरकारचा विरोध राज्यघटनेच्या नुसार आपला व्यक्तीचा अधिकार येतो आणि त्या अधिकाराची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. आपण न भेता म्हणलं पाहिजे की मी सरकारद्रोही असेल परंतु त्यामुळे मी देशद्रोही असू शकत नाही. माझ्या देशावर माझं प्रेमच आहे त्या सरकारला मी विरोध करतो. सरकारला विरोध मी सशस्त्र नाही करत क्रांतीच्या मार्गाने, तर मी तो अहिंसक विरोध करतो. मी उपोषणाला बसतोय, मी धरणं धरतोय, मी मोर्चा काढतोय, मी माझी मागणी अहिंसक मार्गाने सरकारपुढे मांडतो. यात कुठलाही राष्ट्रद्रोह नसतो, यात कुठलाही घटनाद्रोह नसतो. मी सरकारच्या धोरणांवर लेख लिहितो, त्याच्यावरती टीका करतो, सरकारच्या एखाद्या निर्णयावर कडाडून टीका करतो, तो माझा हक्क आहे. तो काही घटनाद्रोह नाही, तो राष्ट्रद्रोह नाही, तो सरकारच्या विरोधातला आपला हक्क आहे नागरिकांचा. सरकार आपलंच आहे पण तोही डिसेंटचा हक्क, प्रतिकाराचा हक्क आहे, तोही आपला हक्क आहे. आणि त्यामुळे त्या हक्काची सुद्धा खास करून तरुण मुलांनी अंमलबजावणी केली पाहिजे असं मला इथं मुद्दाम सांगायचं आहे. फार आता डिटेल जाणार नाही, आपल्याकडे वेळ नाही, परंतु 2 अत्यंत महत्वाचे खटले सुप्रीम कोर्टात झाले. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्याचा एक खटला 1973चा आणि दुसरा SR बोम्माई विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, युनियन ऑफ इंडिया असा 1995चा. या 2 खटल्यांच्या मध्ये सुप्रीम कोर्टाने हे निसंदिग्धपणे सांगितलं. एका खटल्यात असं सांगितलं की सेक्युलरिझम हा इंटिग्रेटेड पार्ट आहे भारताच्या राज्यघटनेचा, धर्मनिरपेक्षता हा भारताच्या राज्यघटनेचा
अविभाज्य भाग आहे हेही सांगितलं. आणि एका अर्थाने राज्यघटनेच्या व्याप्तीबद्दल खूप आपल्याला माहिती आहे. नानी पालखीवाला ती केस लढले होते आणि त्यांच्या लोकांसमोर, जजेस समोर त्यांचं किती दिवस सलग विवेचन चालू होतं वगैरे, तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम हे त्यांनी सांगितलं, की सुप्रीम कोर्टने सांगितलं कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम, म्हणजे सगळ्यात वर राज्यघटना आहे, त्याच्या खाली नंतर मग येईल ती पार्लमेंट येईल, संसद येईल, लेजिस्लेशन येईल, त्यासोबतच त्याच्याजवळ एक्झिक्युटिव्ह म्हणजे सरकार येईल, त्याच्यासोबत न्याय यंत्रणा म्हणजे ज्युडिशियरी. म्हणजे व्हाय कॉन्स्टिट्यूशन, व्हाय रीड कॉन्स्टिट्यूशन? तर कॉन्स्टिट्यूशन इज द अपेक्स थिंग इन द कंट्री. देशामधली सगळ्यात मोठी गोष्ट ही राज्यघटना आहे. तिच्या खाली संसद येते, तिच्या खाली सरकार येतं, तिच्या खालीच न्यायालय येतं. ह्या 3 ब्रांचेस तिथून तयार होतात. परंतु मोस्ट इम्पॉर्टंट इज कॉन्स्टिट्यूशन, म्हणून कॉन्स्टिट्यूशनवरती बोललं पाहिजे, सारखं बोललं पाहिजे. तर राज्यघटनेमध्ये बदल करता येईल का, असे ते त्या खटल्याच्या अनुषंगाने गोष्टी होतात. तर सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्याला बदलता येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, उद्या एखादं सरकार आलं भारतामध्ये, अशी काही भारतामध्ये शक्यता नाकारता येत नाही. ते साधू संत बैरागी मुख्यमंत्री होतात तर ते पंतप्रधानही होऊ शकतील उद्या. अशी जर स्थिती आली की एखादं सरकार जर असं म्हणाल की या देशामध्ये सतीचा कायदा आम्हाला रद्द करायचा, सतीबंदीचा, आणि आम्ही पुन्हा सतीची प्रथा सुरू करणार, आणि समजा हे पक्ष बहुमतात आहे, हा असं गृहीत धरा की उद्या एखादा अत्यंत रॅडिकल अशी पार्टी सत्तेमध्ये आली, मूलतत्ववादी, ते म्हणाले की सतीचा कायदा आम्ही हिंदू बहुसंख्या होते, हिंदू राष्ट्र आहे, आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करतो, आणि हा सतीचा कायदा आम्ही आणला, रद्द केला, आणि बायका उद्यापासून पुन्हा सती झाली, असं जर सांगितलं तरी सुप्रीम कोर्ट त्याला रोखणं हे सुप्रीम कोर्टचं कर्तव्य आहे. त्याचं कारण की कॉन्स्टिट्यूशनचा जो मूळ गाभा आहे भारतीय राज्यघटनेचा, तो बदलता येणार नाही कोणालाही. कॉन्स्टिट्यूशनचा मूळ गाभा हा धर्मनिरपेक्षतेत आहे. जे सरनामा जो सांगतो, जी प्रिएम्बल मध्ये आपण चर्चा केली, तो कॉन्स्टिट्यूशनचा मूळ गाभा आहे. आणि म्हणून सार्वभौम देशाला कोणाला गुलाम करता येणार नाही, धर्मनिरपेक्षता हटवून धर्माचं राज्य कोणाला आणता येणार नाही, समाजवाद हटवून निव्वळ भांडवलशाही इथे आणता येणार नाही, आणि चौथी गोष्ट ही आहे की लोकशाही हटवून हुकुमशाही आणता येणार नाही, आणि पाचवी गोष्ट ही आहे की प्रजेची सत्ता घालून मर्यादित लोकांची सत्ता आणता येणार नाही. हे म्हणजे आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशनचं प्रिएम्बल सांगितलं, सुप्रीम कोर्टने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. सोनारे सर, अजून किती वेळ घेऊ मी साधारण? चालेल ना तुमचं? चालेल. ओके. तसं आता आपण 2 भाग संपवले. कॉन्स्टिट्यूशन का कशी आली हा एक भाग आपला संपला, दुसरा आपण प्रिएम्बल बद्दल बोललो, तो पण भाग आपला संपला. आता आपण आपल्या तिसऱ्या भागाकडे जाऊ, ज्याच्यामध्ये आपण अगदी थोडक्यात बोलणार आहोत. मी पुढच्या, मला माहिती आहे की फार पेशन्स नसतो, आणि खूप आपणही अन्याय करायला नाही पाहिजे ऐकणार आहोत, म्हणून मी पुढच्या 10 ते 12 मिनिटात मी संपवणार आहे. त्यातली पहिली आहे ती मूलभूत, अर्थातच मूलभूत अधिकार हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, पण राज्यघटनेत आधी येतात. 14व्या कलमापासून आपल्याला मूलभूत हक्कांच्या गोष्टींना सुधारणा होते. 14वं कलम असं सांगते की राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. द स्टेट विल नॉट डिनाय इक्वॅलिटी बिफोर लॉ. नंबर 1, कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि लीगल प्रोटेक्शन, कायदेशीररित्या प्रोटेक्शन, संरक्षण, ह्या 2 गोष्टी स्टेट नाकार. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की कायद्यापुढे सगळे समान असतील. एक खून शिपायाने केला आणि एक खून हेडमास्टरांनी केला, दोघंही कायद्यापुढे सारखे. शिपाई आहे म्हणून त्याचा काहीतरी जास्त गुन्हा आहे, हेडमास्टर आहेत म्हणून त्यांचा गुन्हा कमी, असं नाही. कायद्यापुढे सगळे समान आहेत. कायद्यापुढे न कोणी शिपाई आहे, न कोणी हेडमास्टर आहे, न कोणी मंत्री आहे, न कोणी प्रधानमंत्री आहे, न कोणी मुख्यमंत्री आहे. कायद्यापुढे ते येतात, ते अभियुक्त म्हणून, ते आरोपी म्हणून येतील. आणि त्यामुळं हे बेसिक स्ट्रक्चर आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे की कायद्यापुढे सगळे समान एक. आणि दुसरं, कायद्याचं संरक्षण मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला. आपल्या राज्यघटनेवर कायम टीका होत राहिली की काय हे 99 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होणं वगैरे, त्यालाच कायद्याचं राज्य म्हणतात. विकर जो असतो, जो अशक्त माणूस आहे, त्याला संरक्षण देणं हेच तर राज्यघटनेचं काम आहे. आणि म्हणून ते तत्व आलं की 99 लोक जरी सुटले तरी चालतील पण एकाही गुन्हेगाराला शिक्षा होऊ नये. हे फार महत्वाचं आहे. 14वं कलम खूप महत्वाचं आहे, आणि ते असं सांगते की सगळे समान आहेत कायद्यापुढे, आणि कायद्याचं संरक्षण मिळण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. खुनी माणसाला सुद्धा, आपल्याला माहिती आहे एखादा खून असा पॉलिटिकल खून असतो की एखादा त्यात खुनाची कोणी वकिली घेत नाही. इंदिरा गांधींच्या वेळेला हा प्रकार झाला होता.
अशा वेळेला काय होईल, समजा अत्यंत लोकप्रिय होत्या इंदिरा गांधीला मारलं, त्यानंतर वकील म्हणाले आम्ही ह्या मारेकऱ्यांना, त्यांना उघड मारलं होतं बियान सिंग, आणि ते आपल्याला माहिती आहे सगळं, ते समोरासमोर घडलं होतं, त्यांनी कबुली दिली होती त्यांच्या गुन्हे, पण तरीही सरकारला त्यांना वकील द्यावे लागतात, कारण कायद्याचं संरक्षण मिळण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. कायद्याचं संरक्षण मिळणं हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आपला, आणि म्हणून जर समजा उद्या एखाद्या माणसाने खून केला आणि त्याची शक्ती नसेल, तो जर अगदीच गरीब असेल, तो म्हणेल की मला वकील नाही लावता येणार, तर सरकारला त्याचा वकील लावायला लागतो आपल्याकडे. दिस इज व्हेरी ब्युटिफुल थिंग, की प्रत्येकाला न्याय मिळेल हे आपण इन्शुअर करतो. आरोपी असतो माणूस गुन्हेगार सिद्ध कधी होतो, त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर होतो, तोपर्यंत तो आरोपी असतो, आणि प्रत्येक आरोपीला बचावाचा अधिकार असतो, प्रत्येक आरोपीला आपलं म्हणण्याचा अधिकार असतो. ही आपल्या घटनेची उदात्तता, ही मोठेपणे घटनेचं, ती पूर्णतः लोकशाहीवादी आहे. ती पूर्ण व्यक्तीला संपूर्ण त्याचं बाजू मांडण्याचं ती स्वातंत्र्य देते, आणि ते मूलभूत हक्कामध्ये त्याची गणना होते. ते 14वं कलम. 15वं कलम खूप महत्वाचं आहे, त्याच्यावरती खरं खूप विस्ताराने बोललं पाहिजे, पण आज आपल्याकडे थोडा वेळ नाही. तर राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, बघा, एक धर्म, दुसरा वंश, तिसरी जात, चौथं लिंग, स्त्री का पुरुष, 5वं जन्मस्थान, या 5 मुद्द्यांवरती राज्य कोणालाही भेदभाव करणार नाही. म्हणजे हा माणूस पश्चिम महाराष्ट्राचा आहे म्हणून त्याला विशेष दर्जा, विदर्भाच्या माणसाला मराठवाड्याच्या माणसाला, हे होऊ शकत नाही घटनेनुसार. राज्यघटनेनुसार सगळ्यांचा दर्जा सारखा, जन्मस्थानावरून भेद करता येणार नाही. मी मराठवाड्यातून पुण्यात आलो, मग आता हा मराठवाड्याचा आहे म्हणून याला असं नाहीये राज्यघटनेमध्ये. तेच आपल्याला मुंबईच्या भैयांबद्दल बोलावं लागतं. मुंबईतले येणारे भैया सुद्धा हे मूलभूत स्वातंत्र्य घेऊन आले, देशात कुठेही राहण्याचा अधिकार आहे, आणि देशामध्ये व्यवसायाचा पण अधिकार आहे, स्वातंत्र्य, त्याच्याकडून आपण पुढे येऊ. परंतु जो मुद्दा असा आहे की हे जे 5 गोष्टी आहेत, म्हणजे कोणता आपण सांगितलं, धर्म, वंश म्हणजे रेस, धर्म म्हणजे रिलिजन, वंश म्हणजे रेस, त्यानंतर जात, कास्ट, लिंग, जेंडर बायस आपल्याकडे असता कामा नये, आणि जन्मस्थान, प्लेस ऑफ बर्थ, या 5 गोष्टींवरून भेदाभेद करता येणार नाही, ही राज्यघटना स्पष्ट सांगते 15व्या कलमामध्ये. मग त्या दुकानांमध्ये सगळ्यांना प्रवेश वगैरे, आपण लहानपणी आपल्या पाट्या बघायचो की या हॉटेलमध्ये सर्वांना प्रवेश आहे, ते घटनेने बंधनकारक होतं, कारण काही जातीच्या लोकांना हॉटेलमध्ये येऊ देत नसत, म्हणून ते केलं. तर ते अशा अनेक गोष्टी आहेत, त्या खूप सांगता येतील, पण आता मी सार रूपाने पुढे जातो. हे कलम आपलं 15वं झालं, जे की खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, अनेक गोष्टी त्या 15व्या कलमामध्ये आहेत. 16वं जे कलम आहे त्याच्यामध्ये मुख्यतः राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी मिळेल. इथे पुन्हा तो रिझर्वेशनचा लोकमुद्दा आणतात. पुन्हा ते सांगावं लागतं की इट्स पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, ते सकारात्मक भेदभाव येतो, आणि तो करायला परवानगी आहे. राज्यघटनेच्या 14व्या या कलमानीच पुढच्या परवानगी अशी दिलेली आहे की जिथे राज्याला वाटेल की काही सेक्शन वीकर सेक्टर काही आहेत आपले, जसे दलित, आदिवासी, ओबीसी किंवा स्त्रिया, यांच्यासाठी राज्य हे आपल्या खास याच्यातून तरतूद करू शकेल अशी ती योजना आहे. आपण आता एससीबीसी पण पाहिलं तर ही जी तरतूद आहे ती घटनात्मक तरतूद आहे, रिझर्वेशनची तरतूद घटनात्मक तरतूद. याच्यामध्ये खूप गोष्टी सांगितल्या जातात की बाबासाहेबांनी खरं म्हणजे 10 वर्ष राजकीय आरक्षण ठेवा असं सांगितलं होतं. तर बाबासाहेबांनी सामाजिक आरक्षणाला मुदत दिलेली नव्हती, हे आपण नीट लक्षात घेऊ. बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण मात्र म्हणलं होतं की 10 वर्षात ते रिन्युएबल असेल असंही ते संकेत होते, आणि त्यापुढे ते आपल्या पार्लमेंटनी रेग्युलराईज केलं. म्हणजे इट इज नथिंग इलिगल अबाउट इट, देयर इज नथिंग इलिगल अबाउट इट, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. पण तो आरक्षण विरोधक अशा प्रकारचे मुद्दे बरेचदा आणत असतात असं आपल्याला दिसतं. तर नागरिकांना समान संधी असेल, म्हणजे ओपन मध्ये समजा मी असेल किंवा मी एससी कॅटेगरीमध्ये असेल, तर एससीच्या मध्ये मी कमी की जास्त, तर एससी मध्ये मी सगळं आय एम ॲट पार एससी, आय एम ॲट पार ओबीसी, तसं ओपन मध्ये आय एम द ओपन, तिथे आपल्याला डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, हे कलम सांगतं. 17वं खूप महत्वाचं कलम आहे, त्याच्याबद्दल बोलायला रात्र पण कमी पडावी असं आहे, ती अस्पृश्यता नष्ट करण्याचं आहे. आपण हे लक्षात घेऊ. म्हणजे मी नेहमी म्हणतो की राज्यघटनेची जी तांत्रिक मांडणी आहे ती नेहरू रिपोर्ट पासून सुरू झाली, परंतु राज्यघटनेची नैतिक मांडणी ही जी आहे ती महाडपासून सुरू झाली असं मी म्हणतो. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं, ती राज्यघटनेची नैतिक उभारणीची पहिली पायरी होती. इथे जुनं जे आहे वाईट ते सगळं संपणार आहे, आणि नवीन चांगलं जे काय असेल ते येणार आहे, हे म्हणजे राज्यघटनेचं होतं. ही राज्यघटनेची सुरुवात ही मनुस्मृती दहनापासून आहे माझ्या मते. आणि अस्पृश्यता नष्ट करणं, कायद्याने आपण ती नष्ट केली. तोपर्यंत ती कायद्याने नष्ट नव्हती, आपण ती पाळायची का आपल्या, परंतु आता मात्र अस्पृश्यता घटनेच्या स्थापनेनंतर 50 नंतर घटना आपली रेग्युलर घटना आपली अंमलात आल्यानंतर, त्यानंतर अस्पृश्यता हा गुन्हा आहे सीन, महात्मा गांधी म्हणाले पाप आहे ते म्हणाले, परंतु ते पाप होतं, गुन्हा नव्हता कायद्याने. आता तो गुन्हा झालेला आहे. 1950 पासून अस्पृश्यता जर आपण पाळली
किंवा त्याला प्रोत्साहन दिलं तशा प्रकारचा, तर तो गुन्हा आहे हे आपल्याला नीट लक्षात ठेवलं पाहिजे. 18वं कलम जे होतं ते आपण किताब नष्ट केले. सेवाविषयक आणि विद्याविषयक मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. म्हणजे राजे महाराजे कोणी काय अमुक असे असे कोणतेही उपाधी राज्य सरकार देणार नाही. आपण ते किताब नष्ट केले आणि लोकशाहीत आपण सगळ्यांना एका पातळीला समपातळीला आणलं. ते फार महत्वाचं कलम म्हणजे 18वं कलम आहे. 19व्या कलमाबद्दल 1-2 मिनिटात बोललं पाहिजे. ते महत्वाचं कलम आहे. अभिव्यक्ती सर्व जो स्वातंत्र्याचा हक्क, भाषण स्वातंत्र्य वगैरे आलं ते त्या 19व्या कलमांतर्गत आपल्याला, आपण प्रिएम्बल मध्ये ते बोललो, स्वातंत्र्य कशाचं त्याचं पूर्ण डिटेल रचना ही 19व्या कलमामध्ये आली. आणि नागरिकास कशाचं स्वातंत्र्य आहे तर भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये मी म्हणालो की खूप काही गोष्टी येतात. शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार आहे आपला. म्हणजे आपण जे सत्याग्रह करतो, जे आंदोलन करतो, रामलीला मैदानावर जातो आपण, मी नेहमी म्हणतो की भारताचं राजकारण फक्त पार्लमेंट मधून चालत नाही, फक्त संसदेतून चालत नाही, ते रामलीला मैदानावरून चालतं, ते जंतर मंतरवरून चालतं, ते आझाद मैदानावरून चालतं. त्याचं कारण की निवडून ठराविक लिमिटेड मर्यादितच लोक येऊ शकतात. त्या निवडून आलेल्या लोकांचं जर एकदम डोकं फिरलं तर जे आहे ते स्वीकारावं जनतेने असं नाही. आणि म्हणून सरकारच्या विरुद्ध निदर्शन, आंदोलन, सत्याग्रह हे सगळं करण्याचा अधिकार हा आपला घटनाचा अधिकार आहे. त्याचं कारण आपले जे राष्ट्राचे आपले बाप होते त्यांनी हा अधिकार त्यांना आयुष्यकाळात स्वतः वापरला आणि त्यांच्याच कल्चरनी आपलं ते पुढे आलं. हे सगळं महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मधून आपण शिकलो. आणि म्हणून आपण शांततेने आणि विनाशस्त्र जमायचं बरं का. आपण शस्त्र घेऊन नाही जमायचं. असेंब्ली जी असते ती पीसफुल असेंब्ली असली पाहिजे, शांततामय असली पाहिजे आणि त्याचबरोबर ती विनाशस्त्र असली पाहिजे. शस्त्र तिथे असलं तर तो सशस्त्र उठावतो आणि म्हणून शस्त्र घेऊन जर उद्या मी मोर्चा काढला तर तो मोर्चा मात्र घटनाबाह्य आहे, माझ्यावर कारवाई करायचा पोलिसला अधिकार आहे. अधिसंघ वा संघ बनवण्याचा म्हणजे युनियन असं ज्याला आपण म्हणतो, हाही अधिकार घटनादत्त अधिकार 19व्या कलमातला, की आपापल्या हिताच्या संवर्धनासाठी. म्हणजे आता शिक्षकांची संघटना बनवू शकतात, प्राध्यापकांची बनवू शकतात, डॉक्टरांची बनवू शकतात संघटना, वकिलांची बनवू शकतात. हे जे संघटनेचं स्वातंत्र्य, संघटना करण्याचं, उद्या मी एक राजकीय पक्ष नसेल, समजा मी एक सामाजिक विचार घेऊन काही मी आलो, उद्या असं मी ठरवलं किंवा आपल्याला जातीच्या विरुद्ध संघर्ष करायचा आणि म्हणून मी एखादं आंदोलन हातात घेतलं किंवा जाती तोडो आंदोलन, त्याच्यासाठी मी संघटन केलं, तर ते संघटन घटनेच्या नुसार अधिकृत आहे, ते घटना मान्य संघटन करण्याचा माझा तो अधिकार आहे. पुन्हा पीसफुल असेंब्लीचा मी मगाशी मुद्दा सांगितला, आपल्याला ते करताना सशस्त्र मात्र होता येणार नाही, पण तो संघटना आपल्याला बांधता येईल नक्की. जर ती संघटना अतिरेक करत असेल तर तिच्यावर कारवाई करण्याचा सरकारला अधिकार आहे, परंतु ती सशस्त्र कारवाई आहे का, क्रिमिनल ऍक्ट आहे का, गुन्हेगारी स्वरूपाची का, त्यावरती ठरेल. एखाद्या संघटनेने फक्त विचार मांडले व्यासपीठात, त्याच्यातून काही सरकारला तशी कारवाई करता येणार नाही. भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्तपणे संचाराचा आपल्याला जे स्वातंत्र्य ते 19व्या, म्हणजे म्हणून मी म्हणालो की 19वं कलम फार महत्वाचं आहे. जसं 12वा आणि 15वा अध्याय गीतेचा असतो, तसं 14वं कलम म्हणजे स्वातंत्र्याचं, 19वं कलम हे 14वं कलम हे सगळ्यांच्या समानतेचं आणि 19वं कलम हे स्वातंत्र्याचं आहे. तर ह्या स्वातंत्र्यामध्ये भारतामध्ये मुक्तपणे, मला भारतातल्या भारतात फिरायला विजा लागत नाही, मला पासपोर्ट दाखवावा लागत नाही, मी भारतीय नागरिक म्हणून भारतात मी कुठेही फिरू शकतो. हे संचार स्वातंत्र्य आणि राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार आहे. मी मराठवाड्यात परभणीत मी जन्माला आलो, पण मी पुण्यात स्थायिक होऊ शकतो. मला वाटलं तर उद्या मी लखनौला स्थायिक होऊ शकतो, मी हैदराबादला स्थायिक होऊ शकतो. हैदराबादमध्ये वाटेल त्या भागात मी राहू शकतो, मला ज्या भागात पाहिजे त्या भागात मी राहू शकतो. हे घर नाकारण्याचं जे चाललंय आजकाल विशिष्ट धर्माच्या लोकांना, मग तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून घर नाकारणं, हे घटनाबाह्य आहे. कारण सगळ्यांना सगळीकडे राहण्याचा अधिकार आहे, सगळीकडे संचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं याच्यावरती खूप वेळ बोललं पाहिजे असा हा विषय, परंतु मी थोडं आवर्त घेतो कारण 7:24 आता झाले, पुढच्या 5-7 मिनिटात मला संपवायला पाहिजे. शेवटच्या भागाकडे मी येतो. हा भाग आहे मूलभूत कर्तव्याचा. कलम 51चा जो क भाग आहे, भाग 4 म्हणतो आपण त्याला राज्यघटनेचा, त्याच्यानुसार आपली मूलभूत कर्तव्य आहेत. मी ती फक्त काही वाचून दाखवतो कर्तव्य, कारण त्याच्यात एक्सप्लेनेशनचं काही नाही, ते स्वतः सेल्फ एक्सप्लेनेटरी, स्वयंस्पष्ट ती कर्तव्य. त्यातलं फार महत्वाचं जे कलम आहे पहिलं, संविधानाचं पालन करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. आणि त्याचे आदर्श व संस्था, कोणते आदर्श संविधानाचे? स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता. संस्था कोणत्या संविधानाच्या? लेजिस्लेटिव्ह, दॅट इज पार्लमेंट, लोकसभा राज्यसभा, एक्झिक्युटिव्ह सरकार, आणि तिसरं ज्युडिशियरी, न्यायसंस्था, सुप्रीम कोर्ट. या संस्थांचा म्हणजे कोणाकोणाचा आदर्श आपल्याला आदर करायचा आहे? आदर्श जे राज्यघटनेचे म्हणजे नैतिक मूल्य जे आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय. दुसरं या संस्था,
लेजिस्लेशन, गव्हर्नमेंट आणि ज्युडिशियरी, तिसरं राष्ट्रध्वज आपला भारताचा झेंडा, आणि चौथं आपलं राष्ट्रगीत जनगणमन, यांचा आदर करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. आता इथे पुन्हा एक आता राष्ट्रवादाचा मुद्दा येतो की हल्ली एक प्रखर राष्ट्रवाद अशा प्रकारचा येत चाललेला आहे की तुम्ही राष्ट्रगीत जर म्हणलं नाही तर तुमच्याकडे संशयाने पाहिलं जातं, तुम्ही देशद्रोही आहात का काय असं. अपंग माणूस थिएटरमध्ये राष्ट्रगीताला उठू, एक तर थिएटरमध्ये राष्ट्रगीत हा निवळ म्हणजे ते अत्यंत सवंगपणा येतो असं मला वाटतं. थिएटरमध्ये राष्ट्रगीताचं काहीच काम नाही. तू थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावायचं आणि एखादा अपंग माणूस जर उभं नाही राहू शकला तर त्याला देशद्रोही ठरवायचं, असे प्रकार घडलेले आहेत. राष्ट्रगीताची आपली स्वतंत्र ध्वजाची संहिता, राष्ट्रगीताची संहिता आहे. आणि मी इथं मुद्दाम सांगतो की राष्ट्रगीत म्हणत असताना मूलभूत कर्तव्य माझं काय आहे, ते कर्तव्य एकच आहे की मी इतरांना डिस्टर्ब करू नये, इतरांच्या राष्ट्रगीत म्हणण्यात मी व्यत्यय आणू नये. मी जर उभा राहिलो आणि राष्ट्रगीत म्हणलो नाही तर हा देशद्रोह नाही. ठीक आहे, मला स्वतःच्या देशाचं प्रेम आहे, ते काही मला आजच्या सरकारने शिकवलं म्हणून नाही, ते मला पिढ्यानपिढ्या माझ्यात आलंय म्हणून येते, त्यामुळे मी उभाच राहतो राष्ट्रगीताला. ही नैसर्गिक स्फूर्ती झाली, ही नैसर्गिक प्रेरणा झाली. आपण कोणीच राष्ट्रद्रोही नाही आहोत आणि म्हणून आपण जेव्हा जेव्हा आपल्याला राष्ट्रगीत कानावर पडतो आपण जागीच उभं राहतो सावधानमध्ये, योग्यच आहे ते. परंतु तशी सक्ती नाहीये राज्यघटनेची, हे लक्षात घ्या. ती सक्ती नाहीये, सक्ती एवढीच आहे, इतर राष्ट्रगीत म्हणत असतील तर मी तिथे व्यत्यय आणू नये. म्हणजे तुम्ही सगळेजण राष्ट्रगीत म्हणतायत आणि एक कोणीतरी शहाणा आला आणि तिथे काहीतरी वाजवत बसला तर ते मात्र व्यत्यय आणणारं कृत्य आहे आणि म्हणून त्याच्यावर केस होऊ शकतो. परंतु एखादा माणूस जर राष्ट्रगीत न म्हणता नुसता उभा राहिला तर तो काही राष्ट्रगीताचा अपमान नाही, संहितेनुसार घटनेनुसार काही तो देशद्रोही ठरत नाही, हे मला मुद्दाम स्पष्ट करायचं. दुसरं आहे तर ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुकरण करणे. मी आता काही फार बोलत नाही, वेळ नाही म्हणून. पंडित नेहरूंवर किती अश्लाघ्य भाषेत टीका होते, महात्मा गांधींवर किती अश्लाघ्य भाषेत टीका होते, हे आपण पहा सगळे फेसबुक, व्हॉट्सअप. आणि आपण त्या माणसांना सांगा की बंधू भावा, तू राज्यघटनेशी द्रोह करतो आहेस, राज्यघटनेप्रमाणे तुला त्या आदर्शांचा अपमान करता येणार नाही, स्वातंत्र्य चळवळीतल्या आदर्शांचा अपमान करता येणार नाही, स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांचा आपल्याला अपमान करता येणार नाही, हे आपल्याला ठणकावून सांगता आलं पाहिजे. तिसरा येतो तो भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. भारताची सार्वभौमता, एकता माझं कर्तव्य आहे. या देशात मी कुठेही जाती विखार पसरू शकत नाही, धर्माविरुद्ध मी कुठल्या विष घालू शकत नाही, कारण एकता, अखंडता राहणं भारताची हे माझं कर्तव्य आहे. नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा कोणी फेसबुकवर म्हणेल की अमका तमक्याचा तुम्हाला पुळका आला का, तेव्हा सांगा की सगळे बांधव आहेत आपले सगळे आणि बंधुता पाळणं हेही माझं कर्तव्य आहे आणि राज्यघटनेने मला ते कर्तव्य दिलं की या देशाची एकता आणि अखंडता ही राहिली पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. त्याच्या पुढचं ते धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य, बंधुभाव, बंधुतेचं आपण बोललो, मी आता त्या काही जाणार नाही, पण एक फार महत्वाचं वाक्य त्याच्या पुढे आहे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. जेणेकरून स्त्रियांना काहीतरी त्या प्रथा उणेपणा आणतील, कमीपणा आणतील, आपल्यापेक्षा स्त्रियांचा दर्जा कमी आहे असं दाखवतील, अशा प्रथांचा त्याग करणे. म्हणजे हे राजाराम मोहन राय होते, सतीची प्रथा बंद झाली, पण अनेक प्रथा आजही चालू आहेत, त्या सुद्धा बंद करणं आपल्याला राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे. दोन फक्त महत्वाच्या गोष्टी घेऊन मी आता बाकीच्या सोडतो, आपल्याकडे वेळ नाही, परंतु दोन महत्वाच्या गोष्टी घेतो, त्या फार महत्वाच्या आहेत. एक तर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे. हा जो वारसा आहे समृद्धीचा, हा मिश्र संस्कृतीचा आपला वारसा आहे, हा आपला मिश्र संस्कृतीचा वारसा आहे. इथे हून आले, शक आले, मुसलमान आले, इंग्रज आले, सगळे आले आणि ते इथले होऊनच राहील. आणि त्यामुळे त्याच्या पद्धतीने आपली ती संस्कृती, आपण म्हणतो की विविधतेने नटलेल्या समृद्धीचा मला अभिमान आहे, तर तो कॉन्स्टिट्यूशनल आहे, त्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, तो आपण त्याचं जाणून घेतलं पाहिजे मोल आणि त्याचं जतन करणं वारशांचं. म्हणजे आपले किल्ले, गड किल्ले असतील, आपली अनेक पुरातन वास्तू आहेत, तिथे आपण जाऊन आमका तमका लह असं लिहिण्याचं काही कारण नाही. मला ते फार वाईट वाटतं जेव्हा मी पाहतो की आमक्यांनी तमक्यावर प्रेम केलं, हे तिथे लिहिण्याचं कारण नाही. तुम्ही तुमचे इतिहास स्वतंत्रपणे घडवा, किल्ल्यांच्या इतिहासाला त्यासाठी खराब करू नका, ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटचे दोन म्हणजे, एक म्हणजे पर्यावरणाचं रक्षण आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकांना वाटतं की मी टाकून दिल नदीमध्ये पिशवी प्लास्टिकची, तर तुम्ही तो घटनाद्रोहच करता. कारण राज्यघटनेप्रमाणे वने, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे, हे प्राणी आणि निसर्ग याचं बाबासाहेबांनी केलेली तरतूद आहे, ते आपलं कर्तव्य. आणि शेवटचं सांगतो, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी, रिसर्च करा हे घटना सांगते, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. सुधारणावाद म्हणजे ज्याला शिव्या दिल्या जातात आजकाल फेसबुकवर, पुरोगामीला पुरोगामी वगैरे म्हणून, ते सुधारणावाद, तो पुरोगामीपणा आहे, तो राज्यघटनेनुसार मॅन्डेटरी आहे. मध्ये आपल्याला माहिती आहे की
पंतप्रधान असं म्हणाले की आपल्याकडे म्हणाले प्लास्टिक सर्जरी होती. मग त्यांनी ते शंकराचं उदाहरण दिलं की जेव्हा ते गणपतींनी आज जायला विरोध केला, पार्वती स्नान करत होती, आज जायला विरोध केला, शंकरांनी डोकं उडवलं आणि मग म्हणाले की मग ते लक्षात आलं आपलाच मुलगा आहे. मग काय केलं तर हत्तीचं डोकं आणून बसवलं. बाळ फोंडके शास्त्रज्ञ ज्येष्ठ, त्यांनी फार सुंदर प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की जर त्याही काळी प्लास्टिक सर्जरी होती तर मग जे कापलं होतं तेच डोकं पुन्हा का चिटकवलं नाही, एक हत्ती का मारला त्यासाठी जास्त, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दॅट इज अँटी कॉन्स्टिट्युशनल. आपल्याला अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवता येणार नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवणं हे आपलं काम आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला अंधश्रद्धेच्या विरोधातला जर तो कायदा होऊ शकला तर त्याला कारण हे कलम आहे की ज्या कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं, सुधारणावादी राहणं सतत हा आपला मॅन्डेट आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून ती कर्तव्य आपल्याला पुढच्या काळात सगळ्यांनाच आपल्या भारतीयांना पाळलं पाहिजे, तरच आपण घटनेच्या विषयी आपल्याला प्रेम आहे, आपल्याला देशाच्या बद्दल प्रेम आहे असं होईल. 7:30 झाले. 1 मिनिट मी ठरवला त्यापेक्षा थोडा जास्त झाला, त्याबद्दल मी खरोखर म्हणजे आता मी अधिक वेळ घेणार नाही. मी इथे थांबतो आणि संयोजकांनी काय पुढे असेल प्रश्नोत्तर वगैरे त्या प्रकारच्या सूचना द्याव्या. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर शिवंबर चौधरी साहेब. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या तर्फे अभिव्यक्तीच्या या 4थ्या पर्वामध्ये तुम्ही जर भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये तुमचं जे विवेचन होतं अतिशय समृद्ध असं विवेचन होतं. भारतीय राज्यघटना हे एक निर्दोष असं पुस्तक आहे असं मला वाटतं. सर्व धर्मांना एकत्र न्याय देणं त्यातच राज्यघटनेचं सौंदर्य दडलेलं आहे. केशवसुतांनी 19व्या शतकाच्या शेवटी लिहून ठेवलं आहे की ब्राह्मण नाही, हिंदू नाही, नाही मी एका पंथाचा, देय पतित तेच पतित, जे आखडले प्रदेश साफल्याचा. हा साफल्याचा प्रदेश कोणासाठीही आखडलेला नाही. आणि मला वाटतं धर्म, प्रांत, भाषा यांनी विभागलेला या राष्ट्राला सार्वभौम ठेवणं हे अतिशय सुंदर काम या राज्यघटनेने आपल्याला साठी करून ठेवलं आहे. तुम्ही बंधुतेबद्दल बोलला. बंधुता पाळायची असेल तर बंधुत्व मान्यच करावं लागेल, यात काही मला वाटतं अडचण असायला नको. जगात अनेक शासन व्यवस्था अनेक काळापासून आहे. वेद, ऋग्वेद, अर्थवेदापासून त्या चालू आहेत आणि आपण त्याच रस्त्यावर आहेत. पण तुम्ही जे म्हणाले की रस्त्यावर घटनेचं राज्य असावं, धर्माचं नव्हे. मला वाटतं की आजच्या तरुणांना हे भावलेलं असावं. आजचा हा जे प्रयोजन होतं ही तरुणांना राज्यघटना कळावी, जे प्रोफेशनल आहेत त्यांना पण राज्यघटना कळावी आणि आपल्या राष्ट्रगीताचा, राष्ट्रध्वजाचा अभिमान त्यांच्यामध्ये सदैव तेवत राहावा, हा उद्देश होता. जेव्हा आपण वी द पीपल ऑफ इंडिया म्हणतो तेव्हा आपणच त्या युनियन ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करतो हे असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. मला वाटतं की ते सर्व तुमच्या मार्गदर्शनातून साध्य झालं आणि यातून उद्याचा तरुण, कारण आपण इंडिया इज अ यंग कंट्री म्हणतो, 2044 पर्यंत यंग कंट्री म्हणून आपल्याकडे बघितलं जातंय. तर या यंग इंडियाच्या हातामध्ये हे जर त्यांना जर आपला सार्वभौम राज्यघटनेबद्दल सर्व कळलं तर मला वाटतं ते प्रगट होऊ शकतील. आणि अभिव्यक्ती आमचं जे माध्यम आहे त्याच्यामध्ये अभिव्यक्त होणे, लोकांपर्यंत पोहोचणे आणि सगळ्या विचारधारांना एकत्र करणे हाच आमचा उद्देश आहे. जननी जन्मभूमीस्य स्वर्गादपि गरीयसी असं म्हणतात. मदर अँड मदरलँड आर सुपिरियर दॅन हेवन. मला वाटतं की तिला अधिक सुंदर करण्याचं काम पुढचे प्रोफेशनल्स, तुमच्यासारखे विचारवंत आणि उद्याचा तरुण करेल, यामध्ये मला तरी काही शंका वाटत नाही. पुढचा जो कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तो शेती विषयक आहे. शेतीचं नवीन तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था, यावर डॉक्टर CD माई यांनी एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, ॲग्री शास्त्रज्ञ आहेत, त्यांना आम्ही प्राचारण करतोय. पूर्वी म्हणायचे की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. कालांतराने मग उत्तम व्यापार, मध्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती झाली. आणि आपण आता बघतो की मागच्या 4 दशकापासून शेतकऱ्यांचा उत्पन्न जैसे थे आहे आणि एकीकडे 7वा आयोग येतो आहे, वेतन आयोग येतो आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न काही वाढत नाहीये.
दुसरीकडे आपण बघतो की 6% फक्त शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राइस मिळते आणि 94% शेतकऱ्यांना मार्केटवर डिपेंड राहावं लागतं. शेतकऱ्याचं एक स्टॅटिस्टिक मागे 4 वर्षापूर्वी आलेलं, त्याच्यामध्ये असं होतं की वार्षिक उत्पन्न 20,000 आहे आणि 1,700 रुपये पर महिन्याचं उत्पन्न संपूर्ण परिवार पाळायचं आहे. आणि एकीकडे आपण डबलिंग फार्मर्स इन्कम म्हणतो 2022 पर्यंत होणार. मग कसं होणार हा मोठा यक्ष प्रश्न आहे. तर मला वाटतं की सगळी आपण ऍज अ सामाजिक चळवळ म्हणा किंवा सामाजिक आंदोलन म्हणा किंवा गोविंदराव वंजारी साहेबांचा एक जो दृष्टिकोन होता त्याला धरून शेती हा विषय धरून याच्यामध्ये काय करता येऊ शकतं, काय नवीन तंत्रज्ञान आणता येऊ शकतं, आपणच आपल्या वाट्या कशा शोधू शकतो, डायव्हर्सिफिकेशन कसं करता येईल, नवीन नवीन तंत्रज्ञान कसं करता येईल, वेगळ्या पद्धतीने बांबू लागवड असेल, टर्मरिकची शेती असेल, जिंजरची शेती असेल, सेरिकल्चर असेल, मशरूम कल्चर असेल, बी किपिंग असेल, असं काहीतरी करता येईल का. म्हणजे आज आपण म्हणतो की बळी राजा, पण राजा तो त्याचा बळी दिला जातो. मला वाटतं की त्याला राजासारखं राहायला पाहिजे. तर त्यासाठी त्याला उन्नत भारत करण्याकरता जर आपल्याला शेतकऱ्याला सबळ करावं लागेल, कारण 65% ऑफ इंडिया स्टेज इन विलेजेस आणि फार्मर हा त्याचा बॅकबोन आहे असं मला वाटतं. म्हणून आम्ही CD माई सरांना बोलावलं आहे. ते ऍग्रीकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि साऊथ एशिया बायो टेक्नॉलॉजी सेंटरचे ते अध्यक्ष आहेत. मला वाटतं की हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या विदर्भामध्ये पेनिट्रेट होईल. आज जे मार्गदर्शन आमच्या संपूर्ण लोकांना मिळालं त्याबद्दल आम्ही डॉक्टर विश्वेंबर चौधरी तुमचं आभार मानतो, कारण अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि जे पोचायला पाहिजे मला वाटतं ते अतिशय सशक्तपणे ते पोहोचवलं. मी आमच्या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनीजी वंजारी, आमच्या संस्थेचे सचिव, आमचं नेतृत्व ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी आणि आमच्या कोषाध्यक्षा डॉक्टर स्मिताजी वंजारी यांचा आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की या प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक वेगळ्या प्रकारचं दालन अभिव्यक्तीच्या रूपाने संपूर्ण विदर्भासाठी ओपन झालं आहे. मी पुन्हा विश्वेंबरजी चौधरी तुमचा आभारी आहे आणि या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. मी सुद्धा आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद.